जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। वंशी विभूषण करांडवनीयदाभा पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्णा पूर्णेन्दु सुंदर मुखाधरविंदनेत्रा कृष्णात्परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णत्वदीय पद पंकज पंजरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस प्राणप्रयाण समये कफवातपित्तये कंठावरोधन विभो स्मरणं कुतस्ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुक्लां ब्रह्म विचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं मां जाड्यां जगारापहां हस्ते स्फाटिकमालिकां युधगतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां लोकाभिरामं रणरङ्गधीरं नारायण नेत्रं प्रभुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं मूर्तिमतामरीशं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्रं येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयतदीपा यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं च दयामूर्तिं श्रीएकनाथ हरिप्रिय वैराग्यस्य परामूर्ति श्रीतुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरुभक्त नमामि संतपंचकम् ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। हे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना। जमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यशहस्रचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गंगा मैया की पावन तट पर
आनंदकंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्याम सुंदराच्या परम पावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेव जी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला। राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली। अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेने समाधान प्राप्त करून दिलं। तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पतरून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या श्री क्षेत्र वृद्धेश्वर धाममध्ये उपस्थित आहे। कालपर्यंत आपण भगवंताच्या अनेकानेक लीला श्रवण करतो आहोत। काल आपण पाहिलं राजा परीक्षितानं श्री शुकदेवजी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज, भगवान या संपूर्ण सृष्टीची निर्मिती कशी करतो, त्याचं पालन कसं करतो, त्याचा लय कसा करतो, उत्पत्ती स्थिती आणि लय याच्याविषयी मला सांगा। शुकाचार्यांना आनंद वाटला। शुकाचार्यांनी श्री गुरुदेवांची वंदना करत शास्त्र सांगायला सुरुवात केली आणि राजाचा जसा प्रश्न आहे असाच प्रश्न नारदांनी जो ब्रह्मदेवाला विचारला होता, ब्रह्मदेव आणि नारदांचा संवाद राजाला वर्णन करून सांगितलं। त्यामध्ये काल आपण 4 श्लोक, ज्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात, हे जे भागवत आहे या भागवताचं मूळ आहे चतुश्लोकी भागवत। 4 श्लोक आहेत। 4 श्लोकांचा विस्तार व्यासदेवांनी केला म्हणून चतुश्लोकी भागवत असं नाव त्याला प्राप्त झालं। पण ब्रह्मदेवाला भगवंतानं चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला। सृजन त्यांनी करत असताना मोह निर्माण होऊ नये म्हणून, सृजन करण्याचं ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून, ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहाण गतितम मया, ज्ञान सांगितलं। ब्रह्मदेव त्यांनी कृतार्थ झाला, त्यानं सृष्टी निर्मितीला सुरुवात केली। पुन्हा राजानं प्रश्न विचारला, महाराज, ब्रह्मदेवानं कशी सृष्टी निर्माण केली ते मला सांगा। परत एक संवाद सांगायला सुरुवात केली। म्हटले, तू जसा प्रश्न मला विचारतोस असाच प्रश्न एकदा विदुर काकांनी तीर्थयात्रेला गेलेले असताना मैत्रेय ऋषीने विचारला होता। राजानं पुढचा संवाद ऐकण्याच्या आधीच प्रश्न विचारला, महाराज, विदुर काका एवढे श्रेष्ठ होते, ते तीर्थयात्रा करण्याकरिता का गेले? त्यांना एवढं श्रेष्ठ स्थान होतं, महामंत्री पद त्यांच्याकडे होतं, एवढं सगळं सोडून त्यांनी ते का गेले असतील तीर्थयात्रा करण्याकरिता सांगा। मग विदुर काकांच्या चरित्राचा विस्तृत असणारा प्रसंग आपण पाहिला की विदुर काकांचा अपमान दुर्योधनानं केला आणि त्यानंतर 12-13 वर्षाची तपश्चर्या त्यांनी घडली आणि ती तपश्चर्या त्यांनी होऊन भगवंताचं दर्शन घडलं। भगवंताच्या मुखातून कळालं की दोघांमध्ये युद्ध होणार आहे, कौरव पांडवांचं युद्ध होणार, मला युद्धामध्ये सहभागी व्हायचं नाही असा निर्णय विदुर काकांनी केला आणि विदुर काका आपलं धनुष्य त्यांनी महाद्वाराच्या बाहेर उभं करून निघून गेले। तीर्थयात्रा करत असताना यमुना नदीच्या काठावर विदुर काकांना उद्धवाची भेट झाली। तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो। हे बघा, आजची कथा म्हणजे फक्त धावत्या वेगात प्रसंग तुमच्या समोर सांगायचे, न थांबता सांगायचे आहेत, कारण कृष्ण जन्मापर्यंत आता मी 3रा स्कंद सांगतो आणि कृष्ण जन्म हा 10व्या स्कंदात होतो। तुम्हाला इतके दिवस काय करत होता? इतके दिवस कथाच सांगत होतो। पण असो, सगळ्याच कथा सांगाव्या वाटतात, सगळ्याच कथा तुम्हाला ऐकाव्या वाटतात, पण आपण त्यांनी बंदिस्त कथा करतो आहोत। सगळ्या प्रकारची मर्यादा मी पाहतोय। रस्त्याने येताना काही लोक पायी येताना मला दिसत होते, काही पायी येतात, काही मोटरसायकलवर येतात, फार दुरून दुरून लोक येतात आणि आपण जर त्यांनी लांबवत राहिलो तर त्यांना एवढ्या दूर परत जायचंय, म्हणून सगळ्या लोकांचा विचार करून आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे। म्हणून त्या वेळेतच त्यांनी कथा करायची आहे। म्हणून सर्वांनी सुज्ञ माणसं माझ्या समोर बसलेले आहेत, महात्मे बसलेले आहेत, जे त्यांनी भागवत रसिक आहेत, ज्यांना भागवत चांगल्यापैकी माहिती आहे, ते मला समजून घेतील अशा अपेक्षा अंतःकरणापासून करतो आणि बेधडक सांगायला सुरुवात करतो। 3ऱ्या स्कंदामध्ये मैत्रेय ऋषींचा संवाद आपल्याला ऐकायचा आहे। विदुर काका आणि उद्धवजींचा त्यांनी संवाद आहे। आधी यमुना नदीच्या काठावर
उद्धवजी महाराज त्या भगवंताच्या चरण पादुका मस्तकावर घेऊन बद्रिकाश्रमाच्या दिशेने जात होते. विदुर काका नेमके तिथेच आहेत. दोघांचं बोलणं झालं, नमस्कार, फार समाधान वाटलं. हरिजन से हरिजन मिले हो गए दो दो बार. दोघे जण कडकडून एकमेकाला भेटले. फार समाधानाचं बोलणं झालं. बराच वेळापर्यंत संवाद झाला. या संवादामध्ये भगवंताच्या बाललीला उद्धवजी महाराजांनी विदुर काकांना सांगितल्या. या तिसऱ्या स्कंदामध्ये सुद्धा भगवंताच्या बाललीला काही ऐकायला मिळतात. म्हणून त्या सर्व सांगून झाल्या. आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर शेवटी त्यागी महाराज उद्धवाकडून विदुर काकांना कळालं की भगवान निजधामाला निघून गेले. भगवान निजधामाला निघून गेले हे ज्या वेळेला त्यांनी ऐकायला मिळालं त्यावेळेला विदुर काकांना फार वाईट वाटलं महाराज की अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, माझा मालक आहे, ज्याच्याकरिता माझं जीवन मी समर्पित केलेलं आहे आणि तो निजधामाला निघून गेला. अंतकरण व्याकुळ झालं, रडू लागले. रडणाऱ्या विदुराला पाहून त्याने उद्धवजी महाराज बोलू लागले, रडू नका, तुम्ही फार भाग्यवान आहात. म्हणे कसं काय मी भाग्यवान आहे? अरे जगाचा मालक जगाचा निरोप घेत असताना तुमची आठवण करत होता. म्हणे कसं काय? भगवान निजधामाला जाण्याकरिता निघाले तेव्हा आम्ही दोघे जण भगवंताच्या जवळ होतो. एक मैत्रेय महामुनी आणि एक मी म्हणजे उद्धवजी महाराज, असे दोघे जण त्यांनी भगवंताच्या जवळ आहेत. आणि आम्हाला दोघांना त्यांनी तत्वज्ञान भगवंतानं सांगितलं आणि तत्वज्ञान सांगून झाल्यानंतर निरोप सांगितला. माझी तुम्हाला एक विनंती आहे. देव म्हणतोय माझी विनंती आहे. अरे देवा, विनंती काय करतोस? आज्ञा कर, काय म्हणणं आहे सांग तुझं. म्हणे काय नाही, मला निजधामाला जायचंय, माझे सर्वच मला आता भेटलेले आहेत, फक्त एकच भेटला नाही, त्याचं नाव आहे विदुर. आता तुम्हाला भेटणं शक्यही नाही. माझी विनंती एवढीच आहे की जे तत्वज्ञान मी तुम्हाला सांगितलंय ते तुम्ही माझ्या विदुराला सांगा बरं. आपण संसारातली माणसं आहोत. मरताना कोणाकोणाची आठवण करून मरतो सांगता येत नाही. धनाची, मानाची, प्रतिष्ठेची, मुलांची, बायकोची, सगळ्या जगाची आठवण करता करता आपण प्राण सोडतो. पण जगाचा मालक जगाचा निरोप घेत असताना आठवण कोणाची करतो? तर भक्ताची आठवण करतो. हे लक्षात घेण्यासारखंच आहे. या कथा उगीच ऐकायच्या नाही. कथा अशी शांत असली पाहिजे, त्यातला भावना भाव सांगता आला पाहिजे. आणि भोळ्या भाबड्या मनाला तो रुचतो, पचतो, त्याच्या अंतःकरणात प्रवेश करून जातो. म्हणून उद्धाराकरिता त्यांनी ज्ञान महत्वाचं आहे हे मला माहिती आहे. ज्ञानाशिवाय उद्धार होऊ शकत नाही. ज्ञान हे त्यांनी सार्वभौम साधन आहे. ज्ञानानंच उद्धार होतो. पण त्या ज्ञानाला प्रगट करण्याकरिता ज्ञानाला उत्पन्न करावं लागत नाही. ज्ञान आपल्या जवळच असतं. मौली म्हणतात, मोटके गुरुमुखे उदय जर दिसे, हृदय स्वयंभाची असे, मग प्रत्यक्ष फावं लागे तैसे अपैसे याची. म्हणून गुरुमुखातून त्या ज्ञान प्रगट झालं की ते उत्पन्न होत नाही, आपल्या जवळच आहे. हृदय स्वयंभाची असे, ज्ञान आहेच, फक्त ज्ञानाला प्रगट करावं लागतं. आणि ज्ञानाला प्रगट करण्याचं साधन जर काय असेल तर भगवंताची भक्ती आहे. ही भक्ती ज्ञानाला प्रगट करणारी आहे. आणि याच्या आधी ऐकलं असेल, परत एकदा ऐका. निवळ ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल, ज्ञानामध्ये प्रकाश असतो. ज्ञानाच्या प्रकाशानं परमात्म्याला जाणता येतं, पण भक्तीच्या शक्तीनं परमात्म्याला पाहता येतं. पण भक्ती सुद्धा अतिशय महत्वाची आहे. म्हणून भक्ती भोळ्या भाबड्या जीवाच्या अंतःकरणात घर करून बसते आणि तोच भोळा खऱ्या अर्थानं कळीकाळाला जिंकू शकतो. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळीकाळा. म्हणून तर त्यांनी महाराज भक्ती ऐकली पाहिजे. भक्ती सुद्धा महत्वाची आहे. पण भागवत कथा ही त्रिवेणी संगम आहे. त्याच्यामध्ये भक्ती आहे, याच्यात ज्ञान आहे, त्याच्यात वैराग्य आहे. जे जया पाहिजे ते आहे रे, सगळंच आहे भागवतामध्ये, सगळंच आहे. पण आबाल वृद्धांना त्यांनी भरभरून देणारं काय असेल तर हे भागवत आहे. म्हणून उद्धवजी महाराजांनी विदुर काकांचा संवाद आहे. भगवान निघून गेलेले आहेत. अंतकाल समयाला त्यांनी भगवान निजधामाला जात असताना सांगून गेले आहेत, विदुरला तत्वज्ञान सांगा. मैत्रेय महामुनींना माझ्या समोर भगवंतानं सांगितलंय असं त्यांनी महाराज विदुर काकांना सांगितलं. उद्धवांनी प्रश्न विचारला की मैत्रेयजी कुठे राहतात पहिलं सांगा, मला त्यांना भेटायला जायचं. ते हरिद्वार क्षेत्रात राहतात. मग घाईघाईने विदुर काका हरिद्वारला जाण्याकरिता निघाले. हरिद्वार क्षेत्रात विचारपूस करायला सुरुवात केली, कुठे आहे तो? मैत्रेय महामुनी कुठे राहतात? कुणी आश्रम सांगितला. आश्रमाचा दरवाजा बंद आहे. दरवाजात गेले, दरवाजा वाजवलेला आहे. मैत्र्यानं दरवाजा उघडला. बाहेर विदुर काका त्यांनी दिसत होते. विचारलं कोण आपण? सांगितलं मी विदुर आहे. विदुर म्हटल्यावर मैत्र्याला एवढा आनंद झाला की घाईघाईनं हाताला धरून या महाराज, या महाराज आनंदानं. विदुर काकांना वाटलं माझा यांचा परिचय नाही,
काही बोलणं कधी नाही, बसणं नाही, ही माझ्या हाताला धरून ओढतायत आणि या महाराज म्हणतायत काय असा चमत्कार असेल. विचारले का बरं एवढा आदरातिथ्य करतात, माझा तुमचा परिचय नाही. मग मैत्रेय महामुनी सांगू लागले, खरं सांगू, मला भगवंतानं तत्वज्ञान सांगितलंय आणि त्या तत्वज्ञानानं मी कृतार्थ झालो. मला त्याने काहीच करण्याचं शिल्लक राहिलं नाही, तरी पण जीव धरू नये. कशाकरिता जीव धरून आहात? माझ्या जीवनामध्ये एकच उद्देश शिल्लक राहिला की मला विदुर पाहायचा आहे, मला विदुर पाहायचा आहे. हे म्हणे मला पाहण्याकरिता तुम्ही एवढे श्रेष्ठ महापुरुष मला पाहण्याकरिता वाट पाहतात, विदुर पाहायचं का पाहायचं सांगा. म्हणे महाराज तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक त्याने निजधामाला जात असताना मला हात जोडून विनंती करत होता, मैत्रेया मी तुला सांगितलेलं तत्वज्ञान माझ्या विदुराला सांग बरं. त्याला या जगात कोणी नाही, माझ्यावर अनन्य प्रेम करणारा माझा विदुर आहे, त्याला तत्वज्ञान सांग. अरे जगाचा मालक ज्याच्यावर एवढं प्रेम करतो तो महात्मा डोळे भरून पाहीन याच्याकरिता जीव धरून बसले. आज तुम्ही मला दिसलात, फार समाधान वाटतंय. ते महात्मे डोळ्यानं पाहिलं तरी पुण्य प्राप्त होतं महाराज. दर्शनीय प्रशस्ती पुण्य पुरुषा. पण फक्त डोळ्याला दिसला महात्मा तरी पुण्य प्राप्त होतं. एवढं सामर्थ्य भगवंताच्या भक्तांमध्ये आहे. म्हणे मग बसा, सांगा मला काय माझ्या भगवंतानं माझ्याकरिता तत्वज्ञान सांगून ठेवलंय. मग परत तो दुसऱ्या स्कंधातला प्रसंग आहे. निर्गुण निराकार असणारं ब्रह्म, त्या ब्रह्माच्या ठिकाणी आलं शबलत्व. मग त्याच्या मायेच्या संगतीनं त्यांनी त्याला ईश्वर भाव प्राप्त झाला. मग ईश्वरानं त्यांनी संपूर्ण विश्व निर्माण करायला सुरुवात केली. मग त्यानं ब्रह्मदेवाला प्रगट केलं. हा संपूर्ण त्यांनी विस्तार सांगायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाला उपदेश केला, त्यानं सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. सृष्टी निर्माण करत असताना आधी त्यांनी प्राणी मात्रांची निर्मिती केली, जीवजंतू निर्माण केले. 1 खुरवाले, 2 खुरवाले, 4 पायाचे, सरपटणारे, भूचर, खेचर, जलचर असे अनेक प्रकारचे जीव ब्रह्मदेवानं निर्माण करायला सुरुवात केली. पण हे सगळे जीव जरी निर्माण केले तरी ब्रह्मदेवाला समाधान मात्र वाटेल. त्याला वाटू लागलं हे भगवंताला न जाणणार आहे. असं एखादा त्याने जीव निर्माण केलं पाहिजे, असं एखादं शरीर निर्माण केलं पाहिजे की जेणेकरून त्याच्या माध्यमातून देव जाणता आला पाहिजे. म्हणून गाढवा कुत्र्यांना निर्माण केलं पण त्यांना देव जाणता येत नाही. त्यांच्या शरीरातून त्यांनी देवाला कसं जाणायचं. मग देवाला पाहणारे आहेत ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला सगळ्यात आधी भगवंताने स्वतःचा विग्रह दाखवला आणि स्वधाम दर्शन भागवतात वर्णन आहे महाराज. स्वतःच्या धामाचं दर्शन ब्रह्मदेवाला घडवलं, त्यानं देव पाहिला होता. मग विचार केला की आता मी आकृती तयार करीन मनामध्ये देवासारखी. मग देवासारखी आकृती तयार करायची, देवासारखीच त्यांनी निर्मिती करायची. असा विचार करून त्यांनी महाराज ब्रह्मदेवाच्या मनात आकृती निर्माण झाली आणि त्याला 4 मानस पुत्र त्यांनी झालेले आहेत. त्यांचं नाव आहे सनक, सनंदन, सनातन आणि सुजात. यांना सनकादिक असं सुद्धा त्यांनी म्हणतात. हे त्यांनी भगवंताच्या 24 अवतारापैकी पहिला अवतार. सनकादिक सनकादिक भगवंताचं प्राकट्य झालं. भगवंताने अवतार धारण केला. सनकादिक संत प्रगट झाले. हे संत आहेत. आपण सगळे वारकरी आहोत. वारकरी संप्रदायातले पहिले संत कोण असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे सनकादिक संत. हे वारकरी संप्रदायातले पहिले संत आहेत. पूर्व संत आणि उत्तर संत अशी 2 टप्पे आपल्याला करता येतील. पण पूर्व संतांमध्ये त्यांनी महाराज सगळ्यात पहिले संत जर कोण असतील तर सनकादिक संत आहेत. तुम्ही सनकादिक संत आपण म्हणतोच आहात. वशुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडाडून पाहता ती जगजेठी. म्हणजे पूर्व संत आहेत. म्हणून श्री सनकादिक संतांचं प्राकट्य झालं. नमस्कार केलं वडिलांना. काय आज्ञा आहे सांगा. ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्हाला सृष्टी निर्माण करण्याकरिता, विस्तार करण्याकरिता सृष्टीचा प्रगट केलेला आहे. तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. ते हुशार आहेत. ते आपल्या वडिलांना म्हणू लागले आम्हाला तुम्ही जन्म दिलात गोष्ट खरी आहे, पण सृष्टीची उत्पत्ती विस्तार करण्याकरिता त्यांनी आम्हाला तुम्ही आज्ञा करतात, आम्ही ते करणार नाही. का? हे जे मनुष्य शरीर प्राप्त झालेलं आहे याच्या माध्यमातून भगवंताला जाणता येतं, याच्या माध्यमातून सच्चिदानंद होता येतं. व्हायचं नसतं, असतंच फक्त जाणायचं असतं. या माध्यमातून त्यांनी महाराज एवढा श्रेष्ठ अधिकार ना, सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकन दिलेला. म्हणून भगवंताचं भजन करण्याकरिता मिळालेले हे शरीर आहे. तुमच्या मनातला संकल्प आहे देवाला जाणणार कोणीतरी असावं, म्हणून आम्हाला तुम्ही प्रगट केलं. आम्ही सृष्टीचा विस्तार करणार नाही. ब्रह्मदेवाला राग आला. माझे मुलं
आणि माझी मुलं असून माझ्या विरोधात त्यांनी बोलतात, शाप देऊन टाकला, मुलं झाले आणि त्यांना शाप दिला, ऐसे राहू असेच राहू. ते प्रगट झाले 5 वर्षाचे, तसेच राहिले महाराज. त्यांची शरीर 5-5 वर्षाचीच आहेत, पण सगळ्यात वयोवृद्ध आहेत, सगळ्यात त्यांनी जुने आहेत महाराज, पण दिसतात मात्र 5 वर्षाचे. शाप दिल्यानंतर शापाला स्वीकारलं, म्हणजे बापानं दिलाय शाप, स्वीकारा. आनंद आहे म्हणले, भगवंताचं भजन करू. बरं आहे 5 वर्षाचंच वय, त्याच्यात काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, मद नाही, मत्सर नाही, दंभ नाही, अहंकार नाही. महात्म्यांची अवस्था असते ना, बालवत असते, पिशाच्यवत असते, उन्मादवत असते. त्याच्यापैकी बालवत असणारी अवस्था मस्त आहेत, स्वतःच्या मस्तीत मस्त आहेत महाराज, अमल आहेत, शुद्ध आहेत, निर्मळ आहेत. अरे शाप सुद्धा प्रेमानं स्वीकारला, आनंदानं स्वीकारला, मग अजून राग आला. एखाद्या माणसावर जर भांडण सुरू झालं आणि तो जर आपल्याला शिव्या द्यायला लागला आणि त्याच्या शिव्या सुद्धा आपण आनंदाने ऐकून घेतो, तो अजून भडकतो, त्याला अजून राग येतो, त्याला वाटतं अरे मी शिव्या देतो तरी काय म्हणत नाही, मग तो अजून तापतो महाराज. ब्रह्मदेव अजून तापला, भयंकर क्रोध निर्माण झाला आणि ब्रह्मदेवाची भ्रुकुटी ताणली गेली. भ्रुकुटी म्हणजे भोयांच्या मधला भाग, ताणली गेली. त्या भ्रुकुटीतून त्यांनी महाराज एक अग्निलोळ बाहेर आला. पाहता पाहता त्या अग्निलोळाने एक आकृती धारण केली, त्याच्यात एक छोटासा बालक प्रकट झाला आणि तो रडतोच आहे, रडतोच आहे, रडतोच आहे, रडतोच आहे. रडणारा मुलगा जन्माला, तो रडतो आहे म्हणून त्या मुलाचं नाव ठेवलं रुद्र. रुद्रदेव भगवान प्रत्यक्ष प्रगट, रुद्र भगवान. हे हात वर करायचं म्हणजे काय एखाद्याच्या मनात असेल, कसं करते हात वर कर? अरे हात वर करणं म्हणजे शरणागती आहे. थोडं व्यवहारात जर पाहिलं तर एखादा माणूस जर बंदूक घेऊन आला तर तो सगळ्यात आधी म्हणतो हँड्स अप, म्हणजे हात वर करा, म्हणजे मी तुम्हाला शरण आहे हे म्हणण्याचं तात्पर्य. हात वर करणं म्हणजे शरणागती. भगवान प्रगट झाला, हात वर करणं म्हणजे देवा मी तुला शरण आलेलो आहे. हे शरणागतीचं लक्षण आहे, चुकीचं काय समजू नका. जुने कीर्तनकार त्यांनी कुंडलिक वरदा हरी विठ्ठल असं म्हणून हात वर करायचे ना. आता संप्रदायाचे नियम बिघडत गेले महाराज. पहिले सगळे लोक फेटा बांधायचे, आता टोपीवर आले. आता याच्यानंतर काय होईल सांगता येत नाही. पहिले धोतर लावून त्यांनी कीर्तनाला कथेला त्यांनी जायचे, आता त्याच्यावरती पायजम्यावर आली, मग त्याच्यानंतर पॅन्टी आलं, त्याच्यानंतर अजून काय होईल मला माहित नाही. म्हणजे बदलत चालले ना सगळे नियम महाराज. तसं हात वर करायचं बदललं. जर हात वर करणं आपल्या संप्रदायाचा नियम नाही तर गोरोबा काकाचे हात तुटले, हे काय आहे पुढे? ते पांडुरंगाच्या मंदिरात कीर्तन चालून सगळ्यांना हातच वर करायला लावले होते ना, त्याने हात वर केले नाही. म्हणे का बरं हात वर करीत नाही? म्हणे हातच नाहीत, मला वर काय करू? लक्षात येतं ना मी काय सांगतो? मला संप्रदायाचा नियम सांगायचा असू द्या. रुद्र भगवान प्रकट झाले. ब्रह्मदेवानं अशा पद्धतीने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. आता ब्रह्मदेवाच्या एका अंगापासून त्यांनी महाराज एकाचं प्राकट्य झालं. मरीची, अंगिरस, आत्री, पुलस्य, पुलह, क्रतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष, दशमस्तत्र नारद, असे त्यांनी ऋषीमुनी ब्रह्मदेवाचे एका अंगापासून तयार झाले. त्याच्या जिभेपासून सरस्वती तयार झाली. तिला पाहून ब्रह्मदेवालाच त्यांनी अनावर झालं. आणि ब्रह्मा डोळसा ते वेदार्थ नाकडे, ते आंधळे व्यर्थ होते. आपल्याच मुलीच्या मागे पळू लागले. मुलीच्या मागे पळणाऱ्या ब्रह्मदेवाला त्यांनी पाहिलं, सगळे त्याचीच मुलं हसायला लागले. आपला बाप बिघडला म्हणजे मुलीच्याच मागे पळतोय. मग ब्रह्मदेवाला लाज वाटली. त्यानं लाजून ते शरीर सोडून दिलं. त्या शरीरापासून 4 दिशा तयार झाल्या, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. परत नवीन विग्रह धारण केला आणि त्या विग्रहामध्ये त्याच्या शरीराच्या 2 भागापासून एक जोडी तयार झाली. मनु आणि शतरूपा. मनु आणि शतरूपा प्रगट झाले. त्या मनुला आज्ञा दिली तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. मनुनं सांगितलं सृष्टी उत्पन्न विस्तार करतो, पण कुठे करू? म्हणे पृथ्वीवर करा. म्हणे पृथ्वी कुठे आहे? मग ती क्षीरसमुद्रात बुडालेली होती पृथ्वी, तिथून तिला वरती त्यांनी आणायचं. मग काय करायचं? सर्वजण त्यांनी विचारात पडले, आता पृथ्वीला कोण घेऊन येणार? इतक्यात ब्रह्मदेवाच्या नाकातून त्यांनी एक छोटस वराह पिलू बाहेर आलं. पाहता पाहता त्याने विशाल रूप धारण केले. म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू वराह रूपानं प्रगट झाले. मुख वराहाचं आहे आणि बाकीचं शरीर मानवाचं आहे. असं दिव्य असणारं रूप भगवंतानं प्रगट. 2 अवतार झाले 24 अवतारातले. लक्षात ठेवत राहा, 24 अवतार तरी इमानदारीने सांगता आले पाहिजे. म्हणून त्यांनी महाराज तेच आपण त्यांनी पाहतो पुढे गेलं पाहिजे. वराह अवतार झालेला आहे. वराह अवतारच पृथ्वीला शोधण्याकरिता का झाला?
त्याचं कारण पृथ्वीचं पण काही लक्षण आहे म्हणा. सा गंधवती, जर तुमचा तर्क झाला असेल, न्यायशास्त्र जर पाहिलं असेल तर त्याच्यात लक्षण सांगितलेले आहेत. पण पृथ्वीचं काय लक्षण आहे? सा गंधवती. ती त्याने गंध, पृथ्वीचा गुण आहे महाराज, गंध. मग तिला जर शोधायचा असेल तर गंध हा त्यांनी कशाचा विषय आहे? घ्राणेंद्रियाचा. मग घ्राणेंद्रियानं त्यांनी शोधणारा पशु कोण आहे? तर तो वराह आहे. त्याचं त्यांनी भक्ष्य शोधत राहतो, नाकानं हुंगत फिरत राहतो ना. म्हणून वराह रूप त्यांनी भगवंतानं धारण केलं. पृथ्वी शोधण्याकरिता गेले, पृथ्वीला बरोबर घेतलं. आता वरती येत आहेत, पण इतक्यात त्यांनी एक विघ्न आलं. एक हिरण्याक्ष नावाचा त्यांनी दैत्य भगवंताशी युद्ध करण्याकरिता आला. हा उन्मत्त झाला होता. देवादिकांना त्यानं त्रस्त करून टाकलं होतं. ब्रह्मदेवानं अनेक प्रकारची सृष्टी केली, त्याच्यात देवतांची पण सृष्टी झालेली आहे. सर्व देवदेवतांना, मानवांना, सर्वांना त्रस्त करणारा हा दैत्य, त्याला त्यांनी देवतांनी सांगितलं, अरे आम्हाला का त्रास देतोस? विष्णू बरोबर युद्ध करायला जातो, पालन करतो. मग क्षीरसमुद्रात गेला होता, पण भगवान विष्णू त्याला सापडले नाहीत. म्हणे सध्या अवतार घेतलेला आहे. म्हणजे काय अवतार आहे? वराह अवतार. मग त्याच्याशी युद्ध करायला जा. मग वराहाला ललकारलं हिरण्याक्षानं. दोघांचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये तो त्यांनी मारला गेला हिरण्याक्ष. पृथ्वीला त्यांनी वरती आणलं, आणून स्थापन केलेलं आहे. आणि मग त्याच्यावरती मनु आणि शत्रुपा यांचं राज्य त्यांनी सुरू झालं. आणि मनुपासून सृष्टी उत्पन्न झाली. त्याचं नाव आहे मानवी सृष्टी. आपण सर्वजण मानव आहोत. त्याला कारण, मानव म्हणण्याचं कारण त्यांनी आपण मनुची संतती आहोत म्हणून आपल्याला मानव असं म्हणतात. मानवी सृष्टी त्यांनी मनुष्य शत्रुपापासून सुरू झाली. प्रश्न त्यांनी विचारला मध्येच, महाराज भगवान निघाले होते, पृथ्वी आणण्याकरिता त्यांनी चालले होते, हा दैत्य मध्येच कुठून आला? कोण आहे हा दैत्य? हा कोणाचा मुलगा आहे? कसा काय प्रगट झाला? देवाच्या समोर का आला ते सांगा. मग सांगितलं त्यांनी, मरीची ऋषींचे पुत्र आहेत त्यांनी कश्यप. या कश्यपाला 2 पत्नी आहेत, दिती आणि आदिती. त्याच्यापैकी दिती नावाची जी पत्नी आहे ती त्यांनी दैत्य माता आहे दिती. तिच्याच पोटी त्यांनी 2 जण प्रगट झाले. एकाचं नाव आहे हिरण्याक्ष आणि दुसऱ्याचं नाव आहे हिरण्यकश्यप. त्याच्यापैकी हा त्यांनी हिरण्याक्ष होता, जो समोर आला आणि भगवंताच्या हातानं मारला गेला. परत प्रश्न विचारला, देवाच्याच हातानं का मारला गेला ते सांगा. मग त्या प्रश्नाचं उत्तर सांगताना सांगू लागले, सनकादिक संत एकदा वैकुंठात जाण्याकरता निघाले. वैकुंठात जात असताना वैकुंठाच्या दरवाजावर असणारे जय विजय, त्या जय विजयांनी त्यांनी सनकादिक संतांना अडवलं. यांनी विनंती केली तरी आतमध्ये जाऊ देत नाहीत. हे पाहून सनकादिक संतांनी जय विजयाला शाप दिला की तुम्ही त्यांनी दैत्य व्हाल. मग पुन्हा त्यांनी भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले, सर्वांचं बोलणं झालं. दैत्य होण्याचा शाप तर प्राप्त झाला. म्हणजे लवकरात लवकर वैकुंठात परत कसं यावं लागेल? म्हणे 7 जन्म भगवंताची भक्ती करा, मग त्यांनी वैकुंठात परत या. अरे म्हणे 7 जन्म जास्त होतं, त्याच्यापेक्षा लवकर यायचं असेल तर काय केलं पाहिजे? म्हणजे मग 3 जन्म विरोधी भक्ती करा, मग लवकरात लवकर वैकुंठात याल. मग विरोधी भक्ती करण्याकरिता दैत्य व्हावं लागेल, भगवंताचा विरोध करावा लागेल. म्हणून ते त्यांनी 3 वेळेला प्रगट झालेले आहेत. सत्ययुगामध्ये त्यांनी महाराज ते हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू झाले. त्रेतायुगामध्ये ते रावण कुंभकर्ण झाले. आणि द्वापार युगामध्ये ते त्यांनी दंतवक्र आणि शिशुपाल झाले, असं त्यांनी वर्णन आहे. म्हणून त्यांनी भगवंताच्या हातानं तुमचा मृत्यू होईल आणि तुम्ही त्यांनी परत भगवंताच्या धामाला जाल असं त्यांनी वरदान मिळाल्या कारणानं ते भगवंताच्या समोर येऊन भगवंताच्या हातानं त्यांना मृत्यू प्राप्त होतो आहे. अशी सुंदर कथा या ठिकाणी वर्णन करून सांगितली. आता मनु आणि शत्रुपा यांना त्यांनी महाराज 3 कन्या झालेल्या आहेत. आकुती, प्रसूती आणि देवहूती अशा 3 कन्या आहेत. उत्तानपाद आणि प्रियव्रत असे 2 त्यांनी पुत्र आहेत. असं मनुष्यरूपीचा त्यांनी वंश विस्तार आहे. इकडे ब्रह्मदेवाचं सृजन चालूच आहे. ब्रह्मदेवाच्या सावलीपासून मुलगा झाला, त्याचं नाव आहे कर्दम. कर्दम तपस्वी आहे. ब्रह्मदेवानं त्याला आज्ञा दिली की तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. ते म्हणले सृष्टी वाढवायची म्हणजे त्यांनी मला विवाह करावा लागणार, आणि विवाह करायचं म्हणजे मी कोणाबरोबर पण विवाह करणार नाही. त्याने तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर भगवान प्रगट झाले. तपश्चर्या करून शरीर क्षीण झालं होतं. तपश्चर्या करणाऱ्या माणसाचं शरीर क्षीण होतं महाराज. लोक आम्हाला तपस्वी म्हणतात, आम्ही किलो किलोनं वाढायला लागलो. आठवड्याला वजन केलं तरी पावशेर वाढतच राहतं महाराज, कमी होत नाही. औषधं खाऊन कमी होत नाही. तपश्चर्याच कशाची? फक्त तुम्ही आम्हाला बुवा म्हणतात, महाराज म्हणतात म्हणून आम्ही बुवा झालो बस. तपश्चर्या, तपस्वी जीवन काय वेगळंच जीवन असतं. असू द्या. हे बघा, कधीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि स्वतः बरोबर बोललं पाहिजे. मग आपोआप लाज वाटते. लाज वाटे मना तुझा मनविता दास.
आणि गोडी नाही रस बोलेली यासारखी. हे माझं माझं सांगतोय, आपापलं पाहून घ्या. मला तुमचं काय करायचं, मी माझं सांगतोय. आपलं आपलं सांगत जावं महाराज. जगाच्या समोर खरं सांगत जावं. काही तपश्चर्या नाही, काही अध्ययन नाही, काही त्यांनी शास्त्र विचार पाहण्याचा कधी प्रसंग आला नाही. पण भगवंताची दया, श्री गुरूंची कृपा आहे म्हणून तुमच्या समोर 4 शब्द बोलतोय. असो, तपश्चर्या केली कर्दमानं आणि क्षीण झाले. भगवान प्रगट झाले प्रत्यक्ष. आणि भक्त क्षीण झालेला पाहून देवाच्या नेत्रांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. देवाच्या नेत्रांमधून पडलेले अश्रुबिंदू जिथं पडलेले आहेत तिथे एक सरोवर तयार झालं. त्याचं नाव आहे बिंदुसर नावाचं तीर्थ. बिंदू गुजरातमध्ये आहे. बिंदुसर तीर्थ, बिंदू सरोवर असं त्याला म्हणतात. असे काही सरोवर प्रसिद्ध आहेत महाराज. मानस सरोवर, कैलास पर्वत मानस सरोवर प्रसिद्ध आहे. बिंदू सरोवर प्रसिद्ध आहे. नारायण सरोवर प्रसिद्ध आहे. पंपा सरोवर प्रसिद्ध आहे. आणि सगळ्या वारकऱ्यांच्या माहिती करता सांगतो, आपण सारे पंढरपूरला जातो. पंढरपुरामध्ये सुद्धा सरोवर आहे. चंद्रभाग सरोवर आहे. ती नदी आहे, नदीचं नाव आहे भीमरथी, भीमा. पण सरोवर आहे चंद्रभाग नावाचं सरोवर. ही भीमा नदी चंद्रभाग सरोवराला जाऊन मिळाली. मग पुढे जाऊन परत तिला भीमा म्हणतात. पुढे चंद्रभाग म्हणत नाही. चंद्रभाग नावाचं सरोवर आहे, प्रसिद्ध असणारं सरोवर. त्याच्या काठावर पुंडलिकानं त्यांनी मात्या पित्याची सेवा केली होती. असा त्यातला भाव आहे. असू द्या. बिंदू सरोवर त्यांनी तयार झालं. विचारलं काय पाहिजे भक्ता, सांग तुला. सांगितलं काय नाही, माझ्या वडिलांनी मला सांगितलं सृष्टीचा विस्तार करा. माझी अशी इच्छा आहे, तथा असच अहम परिबोध कामः समानशीलाम गृहम यदधेनुम. मला विवाह करायचा आहे, पण कोणाबरोबर पण कसा विवाह करू. माझ्या परमार्थाला पोषक असणारी पत्नी असावी. म्हणून त्यांनी माझ्या परमार्थाला पोषक पत्नी मला मिळावी, एक वरदान द्या. आणि दुसरं वरदान मागितलं, विवाह झाल्यानंतर मला ज्या वेळेला पुत्र होईल, तो पुत्र दुसरा तिसरा कोणी नसावा, तुम्हीच माझ्या घरी पुत्र होऊन आलं पाहिजे. देवाला बांधून टाकलं. भगवान तथास्तु म्हणाले. सांगितलं जा. आजपासून 3ऱ्या दिवशी त्यांनी स्वयंभू मनू तुझ्याकडे त्याची कन्या घेऊन येईल, तिचा तू स्वीकार कर. तिकडं मनूच्या स्वप्नात देवानं जाऊन सांगितलं, तुझी मुलगी कर्दमाला देऊन टाक. 3ऱ्या दिवशी बरोबर त्यांनी रथात बसून स्वयंभू मनू, शतरूपा त्यांची कन्या देव होती, अनेक सारथी असे 4 लोक त्यांनी सोयरिके करता आले. ठिकाणी जाऊ नये ना, 4 जण आले. आल्यानंतर त्यांनी महाराज कर्दमाच्या आश्रमामध्ये त्यांनी प्रवेश केला. कर्दमानं सगळ्यांना बसायला त्यांनी आसनं टाकली. त्याच्या देवहूतीला पण बसायला आसन टाकलं. ती विचारात पडली, यांच्याशी माझं लग्न होणार आहे आणि त्याने टाकलेल्या आसनावर जर मी बसले तर त्यांच्याकडून सेवा करून घेतल्यासारखं होईल. मग आता काय करू. पेच पडला तिला. तिनं त्या आसनाला नमस्कार केला, हात लावून, आणि बाजूला बसली. हे कर्दमानं पाहिलं. त्याच्या लक्षात आलं, अशीच पत्नी आपल्याला पाहिजे, धर्मानुकूल त्यांनी आहे. म्हणून त्यांनी तयारी दाखवली आणि मग ब्राह्मी विधीने अशा पद्धतीने विवाह संपन्न झाला. मुलगी देऊन टाकलेली आहे, पाणी ग्रहण त्यांनी केलेलं आहे. पण एक वचन घेतलं, एक मुलगा झाला की मी निघून जाईन. मुलगा होईपर्यंत संसार करीन, त्याच्यानंतर संसार करणार नाही. ठीक आहे म्हणले. निघून त्यांनी गेलेत मनू आणि शतरूपा. 100 वर्षाची तपश्चर्या करणारा नवरदेव आहे, 16 वर्षाची नवरी आहे. ही भारतीय संस्कृती आहे. बापानं ज्या घरात मुलीला दिलं ना, त्या घरात आनंदानं राहते महाराज. ही आपली संस्कृती आहे. काही तक्रार करीत नाही. आता काय असेल मला माहित नाही, पण वस्तुस्थिती आपल्या धर्मातली हीच आहे महाराज. असू द्या. म्हणून त्यांनी बराच कालावधी लोटला. देवहूतीनं कर्दमाची सेवा केली. ती सेवा त्यांनी करता करता ती स्वतः क्षीण झाली. मग एक दिवशी कर्दमाला दया आली की माझी एवढी सेवा करते, तिला काहीतरी विचारलं पाहिजे, तुला काय पाहिजे. मग विचारलं तिला, तुला काय हवंय मला सांग. तिनं सांगितलं की संसारातल्या स्त्रीच्या पोटात काय अपेक्षा असणार. चांगला पती असावा, चांगली मुलं त्यांनी घरामध्ये असावेत, घरदार आनंदात असावे, याच्यापेक्षा काय अपेक्षा असते. असं म्हणल्यावर तिचा भाव कळाला. आणि कळाल्यानंतर त्यांनी सांगितलं, जा समोर त्या बिंदुसर सरोवरात जाऊन स्नान करू. ती स्नान करण्याकरिता गेली. तोपर्यंत स्वतःच्या तपसामर्थ्यावर कर्दमानं त्यांनी सगळं वातावरण बदलवलं. एक सुंदर त्यांनी महाल तयार झालेला आहे. अनेक दास दासी त्यांनी तिथे दिसत आहेत. स्वतः वयोवृद्ध असणारं रूप टाकून दिलं आणि नवयुवकाचं रूप धारण केलेलं आहे. ती देव होती. त्यांनी स्नान करून बाहेर आली. तिच्या अवतीभोवती त्यांनी हजारो दासी तिला दिसू लागल्या. फार त्यांनी विलक्षण चित्र पाहायला मिळालं. कर्दमाला डोळे भरून पाहते, लाजली कोण असतील हे. मग कर्दमानं समोरून सांगितलं, चिंता करू नको, माझ्या तपसामर्थ्यानं मी हे केले, मी कर्दमच आहे. मग तिनं ते ग्राह्य धरलं. त्या महालात त्यांनी राहू लागले. दिव्य विमान तयार केलं. विमानात बसून त्यांनी मोठा विहार झाला. त्याच्यामध्ये त्यांनी 9 कन्या त्यांना झालेल्या, 9 मुली झाल्या. त्या 9 मुली झाल्यानंतर पुन्हा आपल्या स्थानावरती आले. बराच कालापर्यंत तिथे राहिले.
तीर्थयात्रा करण्याकरिता वनात जाण्याकरिता निघाले. देवहूतीनं त्यांनी विचारायला सुरुवात केली, महाराज तुम्ही जात आहात खरे, पण या मुलींच्या विवाहाचं काय? म्हणजे यांचा विवाह झाल्यानंतर जा. मग थांबले. मग त्या मुलींचे विवाह त्यांनी करायला सुरुवात केली. कला नावाची जी कन्या आहे ती मरीची नावाच्या ऋषीनं दिली. अनुसया नावाची जी कन्या आहे ती आत्री ऋषीनं दिली. श्रद्धा नावाची जी कन्या आहे ती अंगिरा ऋषीनं दिली. अरुंधती नावाची जी कन्या आहे ती वशिष्ठ ऋषीनं दिली. गती नावाची जी कन्या आहे ती पुलह ऋषीनं दिली. क्रिया नावाची जी कन्या आहे ती क्रतु ऋषीनं दिली. ख्याती नावाची जी कन्या आहे ती भृगु ऋषीनं दिली. हवीरभू नावाची एक कन्या आहे ती पुलत्स्य ऋषीनं दिली. आणि शांती नावाची जी कन्या आहे ती अथर्वा ऋषीनं दिली. म्हणजे ब्रह्मदेवाच्या मुलांनाच सगळ्या मुली देऊन टाकल्या. त्यांचा वंश विस्तार त्यांनी पुढे आपण पाहणारच आहोत. म्हणून अशा पद्धतीने मुलींचे विवाह झाले. आता जातो म्हणले वनामध्ये. हा म्हणे तसं जायचं नाही. मग अजून पुत्र कुठे झालाय म्हणे, आपल्याला पुत्र झाल्याशिवाय तुम्हाला जाता यायचं नाही. मग थांबले आणि देवाचं वचन आठवणीत आलं की मला भगवान स्वतः माझ्या घरी प्रगट होणार आहे. थांबले. यथाकाल त्यागिनी महाराज देवहूती गर्भवती आहे. तिला एक पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. आणि तो पुत्र म्हणजे सामान्य नाही, सिद्धानाम कपिलो मुनी. प्रत्यक्ष कपिल भगवान प्रगट झाले. कपिल कपिल भगवंताचं प्राकट्य झालं. दैदिप्यमान रूप त्यांनी धारण केलेलं आहे. कलेकलेनं वाढू लागले. उपदेश करण्यासारखं वय झालं. आणि बापाला उपदेश केला महाराज, जा गच्छ काम मया पृष्ठो मयी संन्यस्त कर्मना जित्वा सुदुर्जय मृत्युम अमृतत्वाय माम भज. गच्छ काम मया पृष्ठो मयी संन्यस्त कर्मना, जा माझ्याकरिता घरदार सोडून जा. मयी संन्यस्त कर्मना, सगळ्या कर्मांचा त्याग करा. संन्यास शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? स म्हणजे सहित आणि न्यास म्हणजे त्याग. त्यागासहित जीवन जगणं. कशाचा त्याग करायचा आहे? आपल्या ठिकाणी असणारा मी रूपी संसार आहे ना, त्याचा त्याग करायचा आहे. आपल्याला मी वाढवावा असा वाटतो, मी घालवावा असा वाटत नाही. आणि खरा परमार्थ तर मी घालवणं हा परमार्थ आहे. म्हणून त्यांनी जा आणि जित्वा सुदुर्जय मृत्युम, जो जिंकण्याकरिता फार कठीण आहे असा मृत्यू, त्याच्यावर विजय प्राप्त करून घ्या. अमृतत्वाय माम भज, अमृतत्व प्राप्त करून घेण्याकरिता माझं भजन करा असं त्यांनी सांगितलं. जाण्याकरिता निघाले गर्दम ऋषी. परत देवहूती समोर आले. आणि महाराज ज्या अर्थी तुम्ही एवढं वैभव सोडून जात आहात, एवढं सुंदर त्यांनी महाल आहे, दास दासी आहेत, एवढं सगळं सोडून तुम्ही वनात जात आहात, याचा अर्थ याच्यापेक्षा वनात जास्त सुख असलं पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय. एवढं वैभव सोडून वनात निघालात त्या अर्थी तिथल्यापेक्षा जास्त तिथं सुख आहे. मला पण आपल्या बरोबर घेऊन चला आणि मला पण त्यांनी तत्वज्ञान सांगा. जगन्नाथजी महाराज समोर या, मला पण सांगा. मग मात्र त्यांनी बोलायला सुरुवात केली, आता मी तुला तत्वज्ञान सांगणार नाही, पण तुझा मुलगा तुला तत्वज्ञान सांगेल. म्हणून त्यांनी महाराज कर्दम ऋषी वनात निघून गेले. कपिल भगवान मोठे झालेले आहेत. एक निवांत वेळ अशा पद्धतीने पाहिला. आणि निवांत वेळ पाहून देवहूतीनं त्यांनी महाराज कपिल भगवंताच्या समोर प्रश्न विचारायला सुरुवात केली. कपिला, मला तत्वज्ञान सांग. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? बसा. कपिला, मला तत्वज्ञान सांग. कपिल भगवान म्हणले, अगं तू माझी आई आहेस. मुलानं कसं आईला तत्वज्ञान सांगा? मी कसा तुझा गुरु हो? तूच खरं तर माझी गुरु आहेस. मग मात्र देवहूतीनं पवित्रा बदलला आणि हात उंच करून बोलायला सुरुवात केली. कपिला, मी तुझी आई, तुला आज्ञा देते, मला तत्वज्ञान सांग. आता आज्ञा देते म्हणलं, आईची आज्ञा समजून त्यांनी तिला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. आणि सांख्ययोग प्रगट केला, सांख्य शास्त्र प्रगट केलं. महत्वाचा विचार. म्हणून फार सुंदर असणारं वर्णन पुढे आहे. योग सांगितला, योग आध्यात्मिक पुंसा, सगळं लांबलचक वर्णन आहे. प्रकृती पुरुषाचा विवेक वर्णन करून सांगितलेला आहे. सांख्ययोग म्हणजे काय? प्रकृती पुरुषाचा विवेक आहे. आता ते शास्त्र आहे ना, मग शास्त्र ते शास्त्रीय लोकांनी सांगायचं. माझ्यासारख्यानं काय शास्त्र सांगावं? पण तरी सुद्धा त्यांनी महाराज प्रत्येक शास्त्र स्वतंत्र आहे आणि विशेष असणारा भाव प्रगट करणार आहे. म्हणून सांख्य शास्त्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रकृती पुरुष कशाला म्हणावं, काय काय त्यातलं सगळं वर्णन करून सांगितलेलं आहे.
देहगेहामध्ये आसक्त असणाऱ्या जीवांची गती सांगितली. त्यानंतर त्यांनी महाराज भक्तीचं स्वरूप काय आहे ते वर्णन करून सांगितलं आणि भगवत स्वरूपता कशी प्राप्त करून घ्यावी असं विस्तारानं आईच्या समोर त्यांनी सांगितलं. आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी महाराज आई कृतार्थ झालेली आहे. ज्या स्थानावर आईला उपदेश केला कपिल भगवंतानं त्याचं नाव आहे सिद्धपूर. काय नाव आहे? सिद्धपूर. त्या सिद्धपुराला नंतर लोक मातृगया असं म्हणू लागले. आता लोक आई गेल्यानंतर श्राद्ध करण्याकरिता जातात ना, पिंडदान करायला, ते मातृगयेवर जातात. तीच मातृगया. मातृगया म्हणजेच त्यांनी सिद्धपूर. सिद्धपुरावर आईचा उद्धार झाला. आईचा उद्धार झाल्यानंतर कपिल भगवंतानं ठरवलं की आता आपण थांबायचं नाही, आपण त्यांनी निघून जायचं. मग भारतभरामध्ये कपिल भगवान त्यांनी फिरलेले आहेत. अनेक ठिकाणी कपिल भगवंताचं मंदिर पाहायला मिळतं, स्थान पाहायला मिळतं. आपणही त्या बाबतीत भाग्यवान आहोत की आपल्या जवळ कपिल भगवंताचं स्थान आहे. म्हणून बाबांनी कपिल भगवंतावर दुधाचा अभिषेक त्यांनी केला होता आणि वृद्धा नदी दुधानं वाहत होती. हे सर्व लोकांनी तुम्ही पाहिलंय. आम्ही पाहण्याकरिता नव्हतो पण तुम्ही पाहिलं, भाग्यवान आहात. म्हणून कपिल भगवान या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून अशा पद्धतीनं सर्व कार्यभाग आटोपून कपिल भगवान गंगासागर संगमावर गेले. अर्थातच तोपर्यंत तिथं गंगा आलेली नव्हती. समुद्राच्या काठावर जाऊन वास्तव्य करण्याकरिता थांबले. नंतर गंगा भगीरथानं तिथपर्यंत आणली. मग त्याला गंगासागर असं नाव त्यांनी पडलं. म्हणून कपिल भगवान अशा पद्धतीने त्यांनी दिव्य उपदेश आईला करते झाले. त्या माध्यमातून सगळ्या जगाला उपदेश झालेला आहे. इथं तिसरा स्कंध पूर्ण झाला. चतुर्थ स्कंधामध्ये आपण सर्वजण पदार्पण करतो. या चौथ्या स्कंधामध्ये विसर्ग लिहिला आहे. सर्ग मोठा असतो आणि विसर्ग लहान असतो. पण विसर्ग लिहिला त्यांनी पाहायचे. त्याच्यात 31 अध्याय आहेत. या स्कंधामध्ये 31 अध्याय आहेत. अनेक कथा त्याच्यामध्ये आपल्याला बारकाईने पाहता येतील. मैत्रेय ऋषी त्यांनी वर्णन करून सांगतात विदुर काकांना. ही मात्र लक्षात ठेवा, अजून मैत्रेय विदुराचा संवाद त्यांनी सुरू आहे. मैत्रेय ऋषी त्यांनी सांगतात, हरी हे मनुस्पृशत रूपायम त्रिस्तकन्याश्च यज्ञजे आकुतिर्देव होतिश प्रसूती रीती विश्रुता. 3 कन्या आहेत, आकुती, प्रसूती आणि देवहूती. त्याच्यापैकी देवहूती नावाची कन्या आपण त्यांनी आताच तिचं वर्णन ऐकलेलं आहे. प्रत्येक त्यांनी कन्याच्या वंशात भगवंताचं अशा पद्धतीने प्राकट्य झालेलं आहे. म्हणून हा वंश विस्तार सांगायचा आहे. याच्यामध्ये एक होता राजा, त्याची बायको आणि त्याची मुलं. हे सांगण्याचं तात्पर्य नाही. कशाकरिता सांगायचं? तुम्हाला 24 अवताराची कथा ऐकायची की नाही? मग 24 अवतार भगवंतानं कोणत्या कोणत्या कुळात, कोणत्या वंशात, कशा पद्धतीने घेतले त्याच्याकरिता यांची नावं सांगायची. आणि आणखी महत्वाचा मुद्दा सांगतो ते ऐका. हे नावं माझ्या तुमच्यासारख्याने सांगितलेले नाहीत. हे नावं शुकाचार्यांसारख्याने सांगितले. अरे शुकाचार्यांना ज्यांची नावं सांगावीशी वाटतात ते काही सामान्य असतील का? अरे पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरा असं आपण ऐकतो की नाही महाराज? पुण्यश्लोक आहेत. 2 पुण्य प्राप्त करून देणाऱ्या जगामध्ये. एक त्यागनी महाराज श्लोक आणि दुसरा पुण्यश्लोक. म्हणून श्लोक म्हटल्यानं पण पुण्य प्राप्त होतं आणि पुण्यश्लोकाचं नाव घेतल्यानं पण पुण्य प्राप्त होतं. पण हे जे राजे ज्यांची नावं मी तुमच्या समोर सांगतोय, उगीच तुमची वेळ घेण्याकरिता नाही किंवा टाइमपास म्हणून नाही, इतिहास पुराण सांगण्याकरिता म्हणून नाही, तर तुम्हाला पुण्य प्राप्त होईल यांची नावं ऐकली तरी सुद्धा एवढं सामर्थ्य त्यांच्या नावात आहे. म्हणून असे श्रेष्ठ महापुरुष अशा पद्धतीनं झालेले आहेत. म्हणून भगवंताचं प्राकट्य त्यांच्या वंशात झालं. देवहूती नावाची जी कन्या आहे तिच्या वंशामध्ये असणाऱ्या ज्या 9 कन्या झाल्या, त्याच्यापैकी अनुसया नावाची जी कन्या आहे ती त्यांनी आत्री ऋषींना दिली. त्यांना त्यांनी ब्रह्मदेवानं आज्ञा दिली सृष्टीचा विस्तार करा. त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या त्यांनी झाल्यानंतर भगवान प्रसन्न झाले. काय वरदान पाहिजे तुम्हाला सांगा? मग त्यांनी सांगितलं शरणम तम प्रपद्येहम य एव जगदीश्वरः प्रजामात्मा समम मह्यम प्रयच्छन विती चिंतयन. प्रजा शब्द आहे. प्रजा म्हणजे संतती. संतती प्राप्त व्हावी आणि तू आमच्या घरी त्यांनी प्रत्यक्ष प्रगट व्हावास असं वरदान त्यांनी मागितलं. भगवंतानं ते दिलं. अनुसूयीची तपश्चर्या मोठी श्रेष्ठ आहे. ती तपश्चर्या पाहून त्यांनी लक्ष्मीला, पार्वतीला आणि ब्रह्मानीला त्यांनी महाराज अशा पद्धतीने हेवा वाटू लागला. म्हणून तिचं सत्व पाहण्याकरिता ब्रह्मा, विष्णू, महेश 3 जण त्यांनी आले. तिनं त्यांना तपसामर्थ्याच्या बळावर त्यांनी छोट्या छोट्या बालकांच्या रूपानं प्रगट केलं. आपल्या आश्रमामध्ये त्यांनी ठेवलं. पुन्हा त्यांनी त्या 3घींना चिंता वाटली. अनुसूयेच्या आश्रमामध्ये आल्या, विनंती करू लागल्या. मग त्यांनी अनुसूयेने परत ती मुलं मोठी करून तिच्या हातात, त्या 3घींच्या हातात देऊन टाकले. आश्रम मोकळा होणार म्हणून चिंता वाटली. भगवंताला विनंती केली. मग देवाना वरदान दिलं, आम्ही स्वतःच तुझ्या घरी अवतीर्ण होऊ. मग भगवान शंकराच्या वरदानानं अनुसूयेला पुत्र झाला. त्याचं नाव आहे दुर्वासा.
भगवान विष्णूच्या वरदानानं पुत्र झाला त्याचं नाव आहे दत्त, आणि ब्रह्मदेवाच्या वरदानानं पुत्र झाला त्याचं नाव आहे चंद्र. असे तिघे जण त्यांनी प्रगट झाले, मोठे झाले, आपापल्या स्थानावर जाण्याकरिता निघाले. परत चिंता आत्रे अनसोईला वाटू लागली. मग त्यांनी महाराज पुन्हा एकदा विनंती केली. मग म्हणले आता जाणारच नाही. तिने देवाने आपापलं तेज एकत्र केलं आणि त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना असा दत्त अवतार त्यांनी झालेला आहे. दत्त अवतार झाला. 24 अवतारापैकी हा एक अवतार आहे. दत्त अवतार भगवंताचा झालेला आहे. यानंतर त्यांनी महाराज आकुती नावाची जी कन्या आहे मनु आणि शत्रुपाची, ती रुची नावाच्या प्रजापतीला दिलेली आहे. या रुची प्रजापतीपासून त्यांनी महाराज तिला त्यांनी 2 जोडी मुलं झाले, यज्ञ आणि दक्षिणा. पण ही मुलगी देताना त्यांनी स्वयंभू म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं पुत्रिका धर्मानं दिली होती रुची प्रजापतीला. पुत्रिका धर्म म्हणजे काय तुम्ही ऐकतात ना सर्वजण, ज्याला कोणाला सगळ्या मुलीच होत असतील, मुलगा झालेला नसेल, त्यानं काय करायचं, आपल्या मुलीचं लग्न करून देताना जावयाकडून आधी वचन घ्यायचं, तुम्हाला झालेला पहिला मुलगा जर तुम्ही मला देणार असाल तर माझी मुलगी तुम्हाला देतो. आणि मग त्यांनी महाराज बेधडक लग्नाच्या आधी वचन घेतल्यानंतर जर आपण मुलगी देऊन टाकली, तिला झालेला पहिला मुलगा आपण आपल्या घरी घेऊन येऊ शकतो. म्हणून त्यांनी स्वयंभू म्हणून असं वचन घेतलं आणि रुची प्रजापतीला जुळी मुलं झाली, यज्ञ आणि दक्षिणा. त्यातला जो यज्ञ आहे हा त्यांनी प्रत्यक्ष भगवान आहे. म्हणून 24 अवतारापैकी यज्ञ नारायण अवतार. हा यज्ञ त्यांनी स्वयंभू म्हणूच्या घरी निघून गेला. त्यांचं कुळगोत्र बदललं आणि जे जुळे त्यांनी झाले होते यज्ञ आणि दक्षिणा, पुढे जाऊन त्यांचाच विवाह झाला. त्यांच्यापासून त्यांनी 12 मुलं झाली, तोष, प्रतोष, संतोष, भद्र, इडस्मती, इग्म अशी त्यांची नावं. म्हणून त्यांचा असा वंशविस्तार पुढे वर्णन करून सांगितला. यानंतर प्रसूती नावाची जी कन्या ती दक्ष नावाच्या प्रजापतीला दिली. दक्ष हा प्रजापती आहे. या दक्ष प्रजापतीला त्यांनी या प्रसूतीपासून 16 कन्या झाल्या. त्याच्यातल्या 13 कन्या त्यांनी महाराज धर्माला दिल्या. त्याच्यापैकी मूर्ती नावाची एक कन्या आहे. मूर्ती धर्म आणि मूर्ती यांच्या घरी प्रत्यक्ष भगवंताचा अवतार झाला नरनारायण रूपानं. हा भगवंताच्या 24 अवतारातला अवतार. 13 मुली धर्माला दिल्या. एक मुलगी त्यांनी अग्नीला दिली, एक मुलगी समस्त पितृकांना दिली आणि एक मुलगी शंकराला दिली दक्ष राजाला. तिचं नाव आहे सती. या सतीचा त्यांनी पुढे वंशविस्तार झाला नाही. तिनं त्यांनी स्वतःचं शरीर यज्ञामध्ये त्यांनी अशा पद्धतीने जाळून टाकलं. म्हणजे असं का झालं असेल, विदुर काकांनी प्रश्न विचारला. हरी विदुर्वाच हे भवेशलवताम श्रेष्ठे दक्षोदहित वत्सला विद्वेषमत करो कस्मात अनाहतात्मजाम सतीम. कशाकरिता सतीनं त्यांनी स्वतःचं शरीर जाळून टाकलं ते सांगा. मग सांगितलं की दक्ष राजाला मोठा अभिमान झाला होता. त्यानं यज्ञ त्यांनी सुरू केला. सगळ्या देवांना बोलावलं, सर्वांनी त्याला नमस्कार केला. शंकरानं नमस्कार केला नाही म्हणून शंकरावर त्यांनी कोपला नाही त्या शब्दात त्यांनी बोलला आणि मग शंकराचा अपमान केला. भगवान शंकर निघून गेले. त्यानं शिवगणांना शाप देऊन टाकला. नंदीनं त्याला शाप दिला. अशी बरीच शापाशापी झाली. आणि त्यानंतर त्यांनी महाराज त्यानं दुसरा यज्ञ सुरू केला. पहिला यज्ञ होता वाजपेय यज्ञ, दुसरा यज्ञ होता बृहस्पती सो नावाचा यज्ञ. पण असा यज्ञ त्यांनी केला. सगळ्यांना आमंत्रण दिलं, भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही. भगवान शंकर जात नाहीत, पण सतीला जाण्याची इच्छा आहे. जाऊ नको म्हणले तरी पण सती त्यांनी गेलेली आहे. आणि तिथं त्यांनी भगवान शंकराचा अपमान झालेला पाहून तिला तो सहन झाला नाही. मग तिनं त्यांनी यज्ञ नारायणाच्या समोर विनंती केली. माझे पती मला जाऊ नको म्हणून सांगत होते तरी पण मी आले. आता मी माझ्या पतीकडे कोणत्या तोंडानं जाऊ आणि माहेरी तरी कशी राहू? माझ्या पतीचा अपमान करणारा हा माझा बाप आहे, त्याच्या घरी मला राहता येत नाही. मी पतिव्रत आहे. पण मी जर खरोखर अंतःकरणापासून पतिव्रता असेल तर हे अग्नी नारायणा तू माझ्या शरीराला जाळून टाक. भगवंताचं स्मरण करू लागली आणि स्मरण करता करता मनात विचार करत होती पुढच्या जन्मी मला हाच पती प्राप्त व्हावा, म्हणजे भगवान शंकरच माझे पती व्हावेत. असं त्यांनी अंतीची यामती अवधारीची पुढील गती म्हणून त्यांनी तिनं तसं स्मरण केलं. अग्नी नारायणाच्या माध्यमातून शरीर त्यांनी पेटलेलं आहे. नारदाकडून भगवंताला शंकराला बातमी कळाली आहे. वीरभद्राला प्रगट केले. दक्षाबरोबर त्यांनी शिवगणांचं युद्ध अशा पद्धतीने झालं. दक्षाचं मस्तक उडवलं गेलं, त्याच्यावर बोकडाचं मस्तक बसवलं आणि मग त्यांनी महाराज दक्षाला त्याची चूक कळाली. भगवान विष्णू प्रत्यक्ष प्रगट झाले आणि भगवान विष्णूने त्यांनी तत्वज्ञान वर्णन करून सांगितलं. वेड्या श्री भगवान वाच हे अहम ब्रह्मस्य सर्वस्य जगत कारणम परम आत्मेश्वरोपदृष्टा स्वयं दुर्विशेषणा. स्वतः त्यांनी आम्ही शिव आणि हरी आणि हर हे दोन नाहीत, हे दोघे एकच आहेत असं त्यांनी भगवान विष्णूनं आणि दक्ष राजाला, तो विष्णूचा भक्त होता, त्याला अशा पद्धतीने वर्णन करून सांगितलं. पण त्याला मस्तक मात्र बोकडाचं होतं. तो त्यांनी बोकडासारखाच आवाज करत होता. असा आवाज करू लागला.
भगवान शंकराला त्याचा तो आवाज पाहून हसू आलं. पण आजही त्यांनी महादेवाच्या मंदिरात जर जायचं असेल तर लांबूनच त्यांनी टाळ्या वाजवाव्यात 5. आता शंकराच्या दर्शनाचा विधी मोठा विशेष असतो. पुढे गेल्यावर तुम्ही परत म्हणणार आता लांबलं मी काय करू त्याला. तुम्हाला ऐकावं वाटतंय का? हे ऐकावं वाटेल. आता पुढचे प्रसंग पण मला सांगायचे ना. असू द्या. नंदीचा नमस्कार केला जातो. आधी आपण जातो नंदीला नमस्कार करतो. नंदीला नमस्कार करताना का नमस्कार कसा करायचा? शिंगावर 2 बोटं ठेवायची त्याच्या, आणि त्याच्या वृषणाला 1 हात लावायचा. उजवा हात वृषणाला लावायचा, डावे त्याने हाताची 2 बोटं त्याच्या शिंगावर ठेवायची आणि त्याच्या मधून शंकराची पिंड पाहिजे असा नियम असतो. का बरं? 1 हात वृषणाला लावायचा म्हणजे कामावर विजय प्राप्त करायचा, आणि 2 शिंगावर 2 बोटं ठेवायची म्हणजे क्रोध आणि लोभ आवरायचा. म्हणजे काम, क्रोध, लोभ आवरून भगवंताच्या जवळ जायचं हे त्यातलं तात्पर्य आहे. आतमध्ये पुढे गेल्यानंतर घंटानाद करायचा. महादेवाचं मंदिरच मुळात त्यांनी अष्टांग योग आहे म्हणायचं. पहिल्या 5 पायऱ्या म्हणजे 5 यम आहेत, त्याच्यानंतर 5 पायऱ्या म्हणजे 5 नियम आहेत, त्याच्यानंतर नंदी म्हणजे आसन आहे, घंटा म्हणजे त्यांनी प्राणायाम आहे, त्याच्यानंतर कासव समोर आहे तो प्रत्याहार आहे, त्याच्या समोर त्यांनी गेल्यानंतर वरती गणपती आहे तो त्यांनी महाराज धारणा आहे, त्याच्या आत पाहिलं की पार्वती उभी आहे ती ध्यान आहे, आणि खाली महादेवाची पिंड आहे ती समाधी आहे. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हा अष्टांग योगच महादेवाच्या मंदिरात पाहायला मिळतो. म्हणून अशा पद्धतीनं आपण लक्ष देऊन चाललं पाहिजे. कार्तिक स्वामी त्यांनी आपल्याला दरवाजातच पाहायला मिळतात. म्हणून अशा पद्धतीनं भगवान शंकराचं दर्शन घेताना 5 वेळेला टाळी वाजवावी. ती पंचमुख आहेत. त्यानंतर त्यांनी महाराज असा आवाज करावा बोकडासारखा. त्याचं कारण त्यांना सासऱ्याची आठवण होती, ते खुश होतात महाराज. महत्वाची गोष्ट आहे. महादेवाच्या पिंडीवर लाल फुल कधी वाहत जाऊ नये. ते क्रोधायमान, त्या आधीच क्रोधायमान दैवत आहे. पांढरं फुल महादेवाला फार प्रिय असतं. धोत्र्याचं फुल फारच आवडतं. धोत्र्याचं म्हणजे धोतर नेसलेल्या माणसांनी नेलेलं नाही. धोत्रा नावाची एक वनस्पती आहे. असो म्हणून म्हणजे भगवान शंकर त्यांनी महाराज अशा पद्धतीने प्रसन्न होतात. सती त्यांनी स्वतःचं शरीर अशा पद्धतीने यज्ञामध्ये तिनं भगवान शंकर त्यांनी प्रत्यक्ष झाले, प्रगट झाले. तिचं शरीर आपल्या बरोबर घेऊन गेले. रागावलेले आहेत. ब्रह्मदेवानं सल्ला दिला भगवान विष्णूला, तुम्ही सुदर्शन चक्रानं सतीच्या शरीराचे खंड करा. खंड खंड सतीच्या शरीराचे झालेले आहेत. भारतवर्षामध्ये त्यांनी ते पडलेले आहेत. अनेक शक्तिपीठ निर्माण झाले. सतीच्या शरीराचा जो जो खंड जिथे जिथे पडला तिथे तिथे एक शक्तिपीठ निर्माण झालं. आपण भाग्यवान आहात. आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. भगवतीचं स्थान प्रत्यक्ष पाहायला मिळतं. असं वर्णन त्यांनी करून सांगितलं. आता त्यांनी म्हणू लागले, ब्रह्मदेवाची पुढची संतती, पुढच्या संततीचा विस्तार सांगा. म्हणे ब्रह्मदेवाच्या पाठीतून अधर्म जन्माला आला. अधर्म, त्याच्या पत्नीचं नाव होतं तृषा. त्यांच्यापासून दंभ आणि माया जन्माला आले. हा अधर्माचा परिवार आहे मोठा, आणि तो जास्त फोपावलेला आहे. हे जास्त महत्वाचं आहे. ते का पाठीतून निर्माण झाला ना, ब्रह्मदेवाच्या पाठीतून अधर्म निर्माण झालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न विचारला. म्हणले महाराज, मुलींचं चरित्र तर तुम्ही मनु आणि शत्रुपाच्या सांगितलं, आता मुलांचं काय वर्णन करून सांगा. म्हणे त्यांनी मुलं किती झाले? मनु आणि शत्रुपाला म्हणे 2 मुलं झाले. त्याच्यापैकी त्यांनी वर्णन करून सांगायला सुरुवात केली. हरी हे प्रियव्रत उत्तान पादो शतरूपा पते सुतो वासुदेवस्य कलया रक्षायाम जगत स्थितो. 2 मुलं आहेत, उत्तानपाद आणि त्यांनी प्रियव्रत. उत्तानपाद नावाचा जो राजा आहे, खरं तर हा उत्तानपाद धाकटा आहे आणि प्रियव्रत हा थोरला आहे. पण प्रियव्रताला सांगितलं, तू थोरला आहेस, लग्न कर. तुम्हाला मला लग्न करायचं नाही, मला ब्रह्मचारीच राहायचं. म्हणून दुसऱ्या मुलाचं लग्न करून दिलं. त्याचं नाव आहे त्यांनी उत्तानपाद. उत्तानपाद हे राजाचं नाव जरी असलं तरी उत्तानपाद ही एक अवस्था आहे. उत्तानपाद म्हणजे जीव. आपण सगळेजण आपण आईच्या गर्भात ज्या वेळेला होतो त्यावेळेला उत्तानपाद अवस्थेतच होतो. खाली डोकं आणि वर पाय आपलं केलेलं असतात. याला उत्तानपाद अवस्था म्हणतात. पण आपण सर्वजण जीवच उत्तानपाद आहोत. याला 2 बायका होत्या. एक होता राजा, त्याला 2 बायका. त्या 2 बायकांची नावं अशी आहेत. एकीचं नाव आहे सुनीती आणि दुसरीचं नाव आहे सुरुची. 2 बायकांपासून 2 मुलं त्यांनी झालेली आहेत. एकाचं नाव आहे त्यांनी ध्रुव आणि दुसऱ्याचं नाव आहे उत्तम. अशी दोन्ही त्यांनी मुलं झाली. खरं तर पहिला विवाह त्याचा संपन्न झाला. बऱ्याच काळापर्यंत संतती झाली नाही म्हणून दुसरी बायको केली. दुसरी बायको केल्यानंतर तिच्या पायगुणानं त्यांनी असा चमत्कार झाला, 2 बायका गर्भवती झाल्या आणि मग दोघी त्यांनी प्रसूत झाल्या आणि दोघींना सारखीच मुलं त्यांनी झालेली आहेत, अतिशय सुंदर. म्हणून सुनीतीला मुलगा झाला, त्याचं नाव आहे ध्रुव, आणि सुरुचीला मुलगा झाला, त्याचं नाव आहे उत्तम. त्यांच्या नावात पण गूढ दडलेलं आहे. लक्षपूर्वक आहे का? सुनीती म्हणजे चांगली नीती आणि सुरुची म्हणजे चांगली रुची. काही लोक रुचीनुसार वागतात आणि काही लोक नीतीनुसार वागतात. जे नीतीनुसार वागत असतात
त्यांना त्यांनी महाराज फार खडतर प्रवास करावा लागतो, पण शेवट मात्र त्यांचा त्यांनी चांगला होतो. आढळ पदावर जाता येतं, ध्रुव पद त्यांना प्राप्त होतं. आणि जे रुचीनुसार वागतात त्यांना उत्तम नावाचा पुत्र प्राप्त होतो, त्यांना उत्तम भोग मिळतात, पण शेवट मात्र त्यांचा चांगला होत नाही. म्हणून मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला. म्हणून मनानं त्यांनी वागत जाऊ नये, नीतिमत्तेनं वागत जावं, शास्त्राला धरून वागत जावं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, असा बाणा आपण धारण करावं आणि त्या पद्धतीने वागावं. म्हणून सुनीती आणि सुरुची 2 पत्नी आहेत, दोघींचे 2 त्यांनी मुलं आहेत. एक दिवशी 5 वर्षाची झालेली ही मुलं त्यांनी खेळता खेळता राजाच्या समोर गेले. दोघे राजाच्या मांडीवर जाऊन बसले. इतक्या सुरुची नावाची लाडकी आणि आवडती पत्नी ही त्यांनी समोर आली. तिनं ध्रुवाला मांडीवर बसलेलं पाहिलं, रागावली. ती म्हणली, मी आवडती राणी आहे, माझाच मुलगा राजाच्या मांडीवर बसू शकतो, तू कसा काय बसलास, खाली उतर. ध्रुवाला म्हणू लागली. ध्रुव म्हणलं, का, माझे वडील आहेत, माझा अधिकार आहे त्यांच्या मांडीवर बसायचा, जास्त बोलतोस म्हणले. हाताला धरला आणि फरफटत त्यांनी ओढला आणि पायऱ्यांवरून ढकलून दिला महाराज. तिनं त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. तो वर्णन एकदा सुरुचे पुत्रम अंकमारोप्य लालयन उत्तमम जारुरक्षत्वम ध्रुवम राज्याभिनंदनम. दोघे त्यांनी बसलेले. तिनं बोलायला सुरुवात केली, तुला जर त्यांनी खरोखर राजाच्या मांडीवर बसण्याचा एवढाच छंद असेल तर माझं म्हणणं ऐक. सुरुची म्हणते ध्रुवाला, काय म्हणते, तपसा आराध्य पुरुषम तस्य वा अनुग्रहेन मे गर्भेत्वम साधयात्मानम यदिच्छसी नृपासनम. जर राजाच्या मांडीवर बसायचं असेल तर वनात जा, तपश्चर्या कर, देवाला प्रसन्न करून घे आणि देवाला सांग की मला पुढचा जन्म सुरुचीच्या पोटी दे, मग माझ्या पोटी जन्म घे आणि मग राजाच्या मांडीवर बस. किती अवघड प्रक्रिया आहे. म्हणजे त्याने देवाला प्रसन्न करून घ्यायचं, देवाकडून वरदान मिळवायचं, मग मरायचं, मरून हिच्या पोटी जन्म घ्यायचा आणि मग त्यांनी राजाच्या मांडीवर बसायची. इतकी अवघड प्रक्रिया. ढकलून दिलं. क्षत्रिय बालक आहे महाराज, क्रोधानं त्यांनी पाहू लागले, डोळे लाल केले त्यानं, पण काही त्यांनी बोलला नाही. रडत रडत आपल्या आईच्या दिशेने जाण्याकरिता निघाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, हे सगळं झालं तरी उत्तानपाद एक शब्द सुद्धा बोलला नाही महाराज. त्याचं कारण आहे, स्रैन झाला होता. स्रैन, स्रैन शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये, बायकोच्या अधीन झालेला मनुष्य स्रैन म्हणा. ज्याला सतत बायकांमध्ये राहायला आवडतं, बायकांच्याच घोळक्यात ज्याचं जीवन निघून जातं त्याला स्रैन म्हणतात. असे स्रैन त्यांनी काही कामाचे नाहीत महाराज. म्हणून स्रैन आहे. बायकोच्या समोर त्यांनी गुलाम आहे. तिनं त्यांनी महाराज स्वतःच्या मुलाला हाकलून दिलेलं आहे, हाताला धरून ढकलून दिलेलं, तरी काही बोलला नाही महाराज. म्हणून त्यांनी असा राजा. मुलगा रडत रडत ध्रुव त्यांनी त्याच्या आईकडे गेला, सुनीतीकडे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. तिनं विचारलं, का रडतोस बाळा. सांगितलं, आई मला सुरुची आईनं आज ढकलून दिलं. तिने जवळ घेतलं, हृदयाला लावलं, मस्तकावरून त्याच्या हात फिरवला, सगळं सांगितलं, वनात जा, तपश्चर्या कर, असं मला म्हटली. मग ती सुनीतीच आहे, तिचं नाव काय आहे, सुनीती. तिनं चांगला उपदेश केला. म्हणे, बघ, ती सावत्र जरी असली तरी तुझी आई आहे. आणि तिनं काय चुकीचं सांगितलं, भगवंताची आराधनाच करायला सांगितलं ना, म्हणून जा भगवंताची आराधना कर. असं म्हणणारी आई जगात सापडत नाही महाराज. त्याच्या डोक्यावर हात ठेवला, सांगितलं, जा भगवंताची उपासना कर. निघाला धडाडीनं त्यांनी महाराज. असं स्थान प्राप्त करून घेईन जिथून मला कोणीच ढकलून देणार नाही, जिथून मला कोणी हकलून देणार नाही, असं स्थान देवाकडून मागून घेईन. हे स्थान मिळवण्याकरिता निघाला. ज्यावेळेला शुद्ध अंतकरणाने एखादा भक्त भगवंताच्या प्राप्तीकरिता निघतो, त्यावेळेला भगवंताला कळतं, महाराज हा माझ्याकरिता वनात येण्याकरिता, तपश्चर्या करण्याकरिता, साधना करण्याकरिता निघालेला आहे. भगवंताच्या मनात आलं की याला साधना सांगितली पाहिजे. कोण साधना सांगितली? आपण याच्या आधी अनेक वेळेला ऐकलंय कथेमध्ये की नारदजी म्हणजे भगवंताचं मन आहे. देवाच्या मनात आल्याबरोबर नारदजी महाराज निघाले आणि ध्रुव रस्त्यानं त्यांनी जात असताना नारदजी त्याला भेटले. विचारलं, काय रे ध्रुवा, कुठे जातोय? सांगितलं, तपश्चर्या करायला जातोय, वनात जाईन, देवाला प्रसन्न करून घेईन. ते म्हणले, परीक्षा घेतात ना संत सुद्धा, असे सहजासहजी कसे काय तत्वज्ञान सांगतील. सांगितलं, अरे छोटा आहेस, 5 वर्षाचा, जंगलात वाघ आहेत, सिंह आहेत, खाऊन घेशील, मरशील ना. तो म्हणला, देह जावं अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ, मरण झालं, मरण आलं तरी चालेल, आता मी त्यांनी मागे फिरणार नाही. हा चिने मागा ना फिरे मागा, आता मी मागे फिरणार नाही. मग काय करा? नारदजी महाराज प्रसन्न झाले, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. नारदांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, बाळ. बाळ म्हणल्यावर त्याचं हृदय भरून आलं. तो म्हणला, माझी आई सुद्धा मला असंच बाळ म्हणत असते. म्हणून तुम्ही आईसारखं त्या काही म्हणता आहात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, संत सुद्धा आईच असते. ज्या दिवशी संत रूपी आई आपल्या जीवनामध्ये येते त्या दिवशी परमात्मा भेटायला फार वेळ लागत नाही महाराज. देव जर भेटायचा असेल तर संत रूपी आई आपल्या जीवनामध्ये त्यांनी येत जावी. जब संत मिलन हो जाए तेरी वाणी हरि गुण गाए तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. आता देव भेटणार आहे. मस्तकावर हात ठेवून उपदेश केला, जा तपश्चर्या कर,
भगवान तुला प्राप्त होतील. मधुबनात जा, वृंदावनामध्ये मधुबन आहे, त्या मधुबनात जाऊन तत्तात गच्छ भद्रंते यमुना यास्तटम शुचिही पुण्यम मधुबनम यत्र नित्यदा सानिध्यम हरिही. पण हरीचं सानिध्य तुला त्याने तिथे प्राप्त होईल, भगवान प्रसन्न होतील. आणि उपदेश करताना मंत्र उपदेश केला, सांगितलं ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचं तू जप कर असं त्यांनी सांगून टाकलं. ध्रुव त्यांनी तपश्चर्या करण्याकरिता निघून गेला. 6 महिन्याची तपश्चर्या ध्रुवानं केली. 6 महिन्याची. या 6 महिन्याच्या तपश्चर्येमध्ये भगवंताची प्राप्ती ध्रुवाला झाली. महाराज इकडे नारदजी महाराज रागावले, मुलाला वनात पाठवलं, बाप काहीच बोलला नाही. घाईघाईने त्यांनी उत्तानपादाकडे गेले. तोपर्यंत उत्तानपादाला पश्चाताप झाला होता, डोक्याला हात लावून बसला होता, सुकला होता. नारदजी महाराज गेले, त्याला पाहिलं, त्याच्याशी बोलू लागले. राजन किम ध्यायसे दीर्घम मुखेन परिशुष्यता किम वा नरिष्यते कामो धर्मवार्थेन संयुक्ता. का सुकलात सांगा, काय कमी पडले, धर्म अर्थ काम मोक्ष काय नेमकं कमी पडलं सांगा तरी. मग राजा बोलू लागला. महाराज त्यानं कबुली दिली उत्तानपादानं. तो म्हणतो सुतो मे बालको ब्रह्मण श्रेणी नाकत्म बंधुना निर्वासित 5 वर्ष सहमात्रा महान कवी. 5 वर्षाचं माझं लेकरू मी श्रैन होऊन त्यांनी वनात जाताना पाहिलं. बायकोचं ऐकून त्यांनी काहीच बोललो नाही, याचं मला खेद वाटतो आहे. मग नारदांनी सांगितलं आता चिंता करू नका, तुमचा 5 वर्षाचा मुलगा वनात जरी गेलेला आहे तरी त्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे, भगवत साक्षात्कार होणार आहे. साधूचा शब्द खोटा होत नसतो महाराज. म्हणून त्यांनी साधूच्या मुखातून शब्द यावा, भगवत प्राप्ती तुला होईल. भगवंताला यावं लागतं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून 6 महिन्याची तपश्चर्या आहे. पहिल्या अग्नी महिन्यामध्ये कंदमुळं फळ खाऊन तपश्चर्या केली, एका पायावर उभं राहून तपश्चर्या करतो. दुसऱ्या महिन्यामध्ये झाडाचे पडलेले आणि सुकलेले पानं खाल्ले. नंतर त्यांनी महाराज फक्त पाणी पिऊन तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांनी खाणं पिणं सगळं बंद करून टाकलं, फक्त श्वास त्यांनी घेत होता. आणि आता त्यांनी महाराज तपश्चर्या एवढी प्रखर झाली की श्वास घ्यायचा पण बंद केला. जिथं श्वास अवस्था प्राप्त करून घेतली, पृथ्वीवर त्यांनी पुण्याचा भार झाला. एवढं पुण्य झालं, देवदेवता त्यांनी व्याकुळ झाले, सृष्टीचक्र बंद पडू लागलं, प्राणवायू सर्वांचा थांबला. याच्या एकट्याच्या तपश्चर्येने देवदेवता म्हणू लागले देवाला, देवा काहीतरी करा. पृथ्वीला भार झाला, भगवंताची विनंती करते, देवा मला वाचवा, फार पुण्य झालंय. जा तुम्ही त्यांनी ध्रुवाला दर्शन देण्याकरिता जा. भगवान म्हणले जाणार आहे, पण ध्रुवाला दर्शन देण्याकरिता नाही, मी माझ्या ध्रुवाचं दर्शन घेण्याकरिता जाणार आहे. त्याचं सामर्थ्य एवढं वाढले. भगवान आले महाराज ध्रुवाच्या समोर. ध्रुव ध्यान करतोय, ध्रुवाच्या अंतःकरणात भगवंताचं ध्यान आहे महाराज. भगवान अतिशय सुंदर आहे, दैदिप्यमान आहे, सावळा सुकुमार आहे. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान त्यांनी कोमल आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. त्याने समान चरण ठेवलेले आहेत. त्याचा पिवळा पितांबर अतिशय सुंदर आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांछन सुंदर शोभून दिसत आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याला 4 हात आहेत. शंख चक्र गदा पद्म भगवंतानं हातात धारण केलेले आहेत. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उलटी दिलेली आहे. भगवंताच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडली आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. आणि हा भगवान स्मित हास्य करतोय. त्याच्या त्या स्मित हास्यामध्ये ध्रुवानं स्वतःला सोडून दिलेला आहे. ध्रुवाची समाधी लागलेली आहे. दिव्य असणाऱ्या स्थितीमध्ये ध्रुव चिंब झालेला आहे. आणि भगवान त्यांनी त्याच्या समोर जाण्याकरिता तयार आहे. भगवान त्याच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे, पण तरी ध्रुव डोळे उघडत नाही. मग देवानं चमत्कार केला. त्याच्या हृदयामध्ये असणारं जे स्वतःचं रूप आहे ते घालवलं. ते घालवल्यावर ध्रुवानं डोळे उघडले आणि तोच परमात्मा प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहिला. देवाचा स्वभाव आहे, साठविलार आहे, हृदय संपुष्टी आणि बाहेर धाकुटी मूर्ती उभा. बाहेर उभा राहिला, डोळे भरून देव पाहिला. त्याच कौतुक करावं वाटतंय, स्तुती करावं वाटते, स्तवन करावं असं वाटतंय, पण ध्रुवाला बोलताच आहे ना महाराज. काय मग काय करावं? देवानं स्वतःच्या हातातला जो शंख आहे ना तो ध्रुवाच्या गालाला लावला. त्या शंखातून शक्तिपात झाला. आणि तो शक्तिपात झाल्यानंतर ध्रुवाला दिव्य वाणी प्राप्त झाली आणि ध्रुवानं स्तवन भगवंताचं केलं. हरी हे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना
अन्याशहस्रचरण श्रवणत्वगादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। लांबलचक ध्रुव स्तुती आहे, वेदाला करता येणार नाही अशी स्तुती त्यांनी ध्रुवाने केली महाराज। गोड स्तुती आहे। भगवंताच्या हातात कमळाचं फूल आहे ना, ते फूल भगवंतानं ध्रुवाच्या मस्तकावर ठेवलं। कुणीतरी देवाला विचारलं, देवा हे त्यांनी फूल हातात घेऊन का फिरतोस रे? देवानं सांगितलं असं आहे, माझे भक्त माझी उपासना करतात, भक्ती करतात, मला कोणत्या वेळेला भक्तांच्या समोर प्रगट व्हावं लागतं, आणि ऐन वेळेला जर भक्तांची पूजा करायची ठरली तर साहित्य कुठून आणू, त्यापेक्षा हातातच वागवतो। देव भक्त दिसला की त्याच्या डोक्यावर फुल वाहतं। म्हणून त्यांनी महाराज असे आहेत ना, फार भक्त आहेत महाराज। अंबरीश राजा, तुम्ही भगवान बार्शीला जाऊन बघा, अंबरीश राजाच्या मस्तकावर हात ठेवलाय, त्याच्या डोक्यावर फुल ठेवलंय महाराज देवानं स्वतः। फार गोड वर्णन आहे असो। म्हणून त्यांनी ध्रुवावर भगवान प्रसन्न झाले, विचारलं काय पाहिजे? आढळपद मागायला गेला होता, पण काही मागितलं नाही महाराज। आणि देवा जर खरंच काही देणार असशील तर अखंड तुझं स्मरण मला व्हावं, याच्यापेक्षा दुसरं काही नको आहे। अखंड त्यांनी तुझं सानिध्य प्राप्त व्हावं, अखंड त्यांनी तुझं चिंतन मला घडावं, याच्यापेक्षा दुसरं काहीच नको आहे। भगवंतानं त्याला अनेक आशीष दिले आणि सांगितलं, मी तुला आशीर्वाद देतो, तुझ्या वडिलांच्या नंतर त्यांनी तू 36,000 वर्षापर्यंत राज्य करशील, आणि त्यानंतर तुला घेण्याकरिता विमान येईल। माझं वैकुंठधाम जसं आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारं एक धाम मी तुझ्याकरिता निर्माण करीन, त्याला ध्रुवलोक असं सर्वजण म्हणतील। वैकुंठापेक्षा जास्त सुविधा त्याच्यामध्ये असतील आणि तुला त्या ठिकाणी वास्तव्य करायला मिळेल, तुला तिथून कोणी बाजूला काढणार नाही, असं वरदान भगवंतानं दिलं। भगवान अंतर्धान झाले। ध्रुव आपल्या घरी येण्याकरिता निघाला। घरी त्यांनी महाराज सुरुची राणीला पश्चाताप झाला होता, ती त्यांनी व्याकुळ झाली होती, ध्रुव त्यांनी आला। सर्वजण त्यांनी वाट पाहत होते। सगळ्यात आधी ध्रुवानं सावत्राईच्या समोर साष्टांग प्रणिपात केला। त्याला उचललं, तिनं हृदयाला लावलं, म्हणे बाळा मला लाजवतोस का रे? त्यानं सांगितलं नाही गाई, तुला लाजवण्याचं काही कारण नाही, मग का नमस्कार करतोयस? अगं तू जर मला हाताला धरून हाकलून दिलं नसतंस तर आज मला परमात्म्याचं दर्शन कसं झालं असतं। याला संत विचार म्हणायचं। ज्याला त्यांनी उपेक्षा केलेली आहे तो त्या उपेक्षेला सुद्धा चांगलं त्यांनी पाहतो, हा महत्वाचा विचार आहे। रामदास स्वामी त्यांनी कुठेतरी ओम भगवती भिक्षाम देही, भिक्षा मागण्याकरिता त्यांनी 5 घरं काहीतरी संन्याशी मागत असतात। गेले, एक बाई म्हणायची हा जोगडा रोज येतो आणि त्याला काहीतरी द्यावं लागतं का, तुझ्या बापाची पेंड आहे? सारवण करीत होते, आणि सारवण करता करता तो सारवण्याचं काय म्हणतात त्याला, तो पोचारा, तो तसाच घेतला आणि त्या झोळीत टाकून दिला। ते गेले आणि दुसऱ्या दिवशी अतिशय स्वच्छ धुवून तिला आणून दिला। महत्वाचा विचार आहे, म्हणजे गाण जरी दिलं तरी पण त्यांनी अशा पद्धतीनं, मोठ्या लोकांची गोष्ट मोठी असते। असू द्या, मग ध्रुवानं दंडवत प्रणाम केला आईच्या समोर। उत्तानपाद राजाला त्यांनी चांगलं वाटलं। आता त्यांनी ध्रुव मोठा झालेला आहे। सुरुची राणीचा त्यांनी पुत्र आहे उत्तम, दोघेही त्यांनी आहेत। एक दिवशी त्यांनी महाराज मोठं युद्ध झालं। युद्धामध्ये एका यक्षानं आक्रमण केलं आणि त्या यक्षाबरोबर युद्ध करता करता त्यांनी उत्तम मारला गेला। तो उत्तम मारला गेला हे पाहून ध्रुवाला राग आला। ध्रुवानं यक्षावर आक्रमण केलं, कुबेरावर, आणि घनघोर युद्ध झालं। अनेक यक्ष त्यांनी मारले जाऊ लागले। उत्तमाला शोधण्याकरिता सुरुची वनामध्ये त्यांनी गेली। वनाला वनवा लागला आणि ती वनामध्ये जळून भस्म झाली। आणि आता मात्र त्यांनी महाराज ध्रुव युद्ध थांबवत नाही हे पाहून त्यांनी स्वयंभू मनु प्रत्यक्ष प्रगट झाला। त्यानं त्यांनी युद्ध थांबवलं आणि थांबवून ध्रुवाला सांगितलं, युद्ध करू नकोस, निष्पाप असणाऱ्या यक्षांना का मारतोस? युद्ध थांबवलं। कुबेर प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी महाराज त्यानं विचारलं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे सांग? ध्रुवाला विचारलं। तुम्ही ऐकतात ना सर्वजण? अरे हा कुबेर काय सामान्य गोष्ट आहे का? कुबेर म्हणजे धनाचा राजा, धन कुबेराची, सगळ्या जगातली संपत्ती कुबेराचीच आहे, एवढा श्रेष्ठ असणारा कुबेर। आणि तो कुबेर त्यांनी महाराज म्हणतोय काय पाहिजे सांग? आपल्यासारख्याच्या समोर जर कुबेर आला असताना जर आपल्याला म्हणला असता काय पाहिजे तुम्हाला सांगा वरदान, आपण काय म्हणलो असतो? हुशार माणूस म्हणला असता, हे बघ तुला खाण्यापुरतं राहू दे, तुला खाण्यापुरतं राहू दे, बाकीचं सगळं माझ्या नावावर करून टाक, असं म्हणायला सुद्धा घाबरायचं नाही। आता तसं तरी म्हणतील का नाही देव जाणे, पण त्याने महाराज ध्रुवानं असं काही केलं नाही। ध्रुवजी म्हणले मला काही नको आहे, सर आज राजे नवराय छोटी ध्रुव महाभागवतो महामती, अरे महामती बुद्धिवान आहेत, सांगितलं मला काही नको आहे, मला अखंड संतांचा संग व्हावा असं वरदान द्या। अखंड जया तुझी प्रीती, मज देतयाची संगती, मग मी कमळापती तुझं बाणाने कंटाळा। म्हणून त्यांनी सत्संगती मागितली, भगवंताचं स्मरण मागितलं, याला ध्रुव म्हणायचं। असा असणारा ध्रुव उत्तम मारला गेला, त्याची आई पण त्यांनी मरण पावलेली आहे। आणि आता या ध्रुवानं त्यांनी महाराज बऱ्याच काळापर्यंत राज्य केलेलं आहे। त्याला त्यांनी 2 पुत्र आहेत। एका मुलाला त्यांना आपलं स्वतःचं राज्य देऊन टाकलेलं आहे आणि राज्य त्यांनी देऊन भगवंताची आराधना करतोय। त्याला घेण्याकरिता विमान आलेलं आहे।
विमानात बसून त्यांनी ध्रुवजी महाराज ध्रुव लोकाला त्यांनी निघून गेले. जात असताना मनामध्ये थोडासा विचार आला की पार्षद भगवंताचे घेण्याकरिता आले होते ना, सुकले थोडेसे ध्रुवजी महाराज. का सुकला? सांगितलं काय नाही, ज्या आईनं त्यांनी महाराज मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता, जा भगवंताची तुला प्राप्ती होईल, ती आई जर माझ्या बरोबर आली असती किती चांगलं झालं असतं. मला चिंता करू नका, थोडं पुढे बघा. त्याच्या आधी विमान चाललं होतं. सुनीतीला त्यांनी महाराज ध्रुव लोकाची प्राप्ती ध्रुवाच्या आधी झाली. अशी आई त्यांनी महाराज, आई फार विशेष असते महाराज. संस्कार करण्याकरिता त्यांनी आई महत्वाची आहे. परमार्थ जर घडायचा असेल तर आईच्या संस्काराशिवाय परमार्थ घडत नाही. म्हणून त्यांनी आई ही परमार्थ शिकवणारी असावी, नाहीतर माय बाप तरी काय ते सर्प आणि बोका आहे ना, तया संगे सुखा नपवे जीव. म्हणून आईबाप जर सापासारखे बोक्यासारखे असतील तर कसे काय महाराज. बोका त्यांनी पिलू स्वतःच खाऊन घेतो, सर्पीन त्यांनी लाव असते स्वतःचीच पिलं त्यांनी खाऊन घेते, झालं की पिलू खाऊन घेते. असे त्यांनी मुलांवर अत्याचार करणारे मायबाप असतील ते काय कामाचे. म्हणून त्यांनी ती माय महत्वाची आहे, जी त्यांनी संस्काराची जननी आहे. तिने संस्कार केले म्हणून त्यांनी ध्रुवामुळं. आणि महत्वाचा विचार आहे, ध्रुवा तुझ्यासारखा मुलगा झाल्यानंतर आईला अधोगती कशी मिळेल. म्हणून पुण्यवान जर मुलगा झाला, धन्य माता पिता तयाची, आई वडिलांना त्यांनी धन्यता प्राप्त होती. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवाला हरिक वाटतो. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं ध्रुवाला दिव्य धाम प्राप्त झालं. ध्रुवजींचं त्यांनी वर्णन नारदांनी प्रचेतसांच्या यज्ञामध्ये केलं 3 श्लोकांमध्ये, असं वर्णन आहे. म्हणून अशा पद्धतीने ध्रुवजींना ध्रुवपद आढळपद अशा पद्धतीने प्राप्त झालेलं आहे भगवत चिंतन करता करता. यानंतर ध्रुवाच्या वंशामध्ये अंग नावाचा राजा झाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. ध्रुवचरित्र जो ऐकतो त्याच्या मनामध्ये भगवंताची भक्ती प्रवेश करत असते, असं ध्रुवचरित्राचं वैशिष्ट्य आहे महाराज. पण आपणही भगवंताचं चिंतन करावं. हे सगळे प्रसंग सावकाश सांगायचे आहेत, भाव विभोर होऊन त्यांनी सांगायचे आहेत, त्याच्यात प्रवेश करून सांगायचे आहेत. आपण वेळ तेवढी नसल्या कारणाने मी घाईघाईनं फक्त सोडायचे नाही म्हणून सांगतोय, लक्षपूर्वक आहे का. आता आपण पुढे जा. ध्रुव वंशामध्ये पुढे जाऊन त्यांनी अंग नावाचा राजा झाला. या अंग राजाच्या पत्नीचं नाव आहे सुनीथा. त्यांच्यापासून मुलगा झाला, त्याचं नाव आहे वेन. हा वेन मोठा दुराचारी मुलगा जन्माला आला. यानं त्यांनी सगळ्या प्रजेला छळलं, बापाला बंदी खाण्यात टाकण्याची तयारी आहे. स्वतःच राजा त्यांनी झाला. त्याच्या भीतीनं त्यांनी बाप जंगलात निघून गेला महाराज, असा मुलगा त्यांनी झाला. त्यानंतर त्यांनी महाराज ब्राह्मणांचा अपराध अशा पद्धतीने करू लागला. ब्राह्मणाने शाप दिला, मरून जा म्हणे तो. गतप्राण झाला. तो गतप्राण झाल्यानंतर आईच असते महाराज. त्या सुनीतेनं विचार केला, मुलगा माझा मरण पावलेला आहे, पण त्याला अंत्यसंस्कार करू दिला. त्याचं शरीर जपून ठेवलं का नावेत घातलं. अनेक वनस्पती तेल त्यांनी आणलं, त्याच्या त्या शरीराचा जपून ठेवलेलं आहे. नंतर त्यांनी प्रजेमध्ये हाहाकार माजला. सर्वत्र चोर डाकू त्रास देऊ लागले. प्रजेला कोणी राजा राहिला नाही. मग काय करावं. परत त्या ब्राह्मणांना चिंता वाटली. मग त्याच्या शरीराचं मंथन केलं. ते मंथन केल्यानंतर त्याच्यातून एक बुटकासा काळा कभिन्न असणारा पुरुष प्रगट झाला आणि तो त्यांनी वनाच्या दिशेने पळत निघाला. त्याच्यापासून निषाद जन्माला आले. निषाद त्या काळ्या कभिन्न त्याचं पाप होतं ते बाहेर पडलं. नंतर त्याच्या शरीराच्या 2 भागांपासून त्यांनी एक स्त्री पुरुषाची जोडी त्यांनी प्रगट झाली. त्याच्यातला पुरुष आहे त्याचं नाव आहे पृथू आणि ती कन्या आहे तिचं नाव आहे आर्ची. म्हणून त्यांनी महाराज हा पृथू सामान्य नाही, भगवंताच्या 24 अवतारापैकी हा एक अवतार आहे. या पृथूचा त्यांनी विवाह आर्ची बरोबर त्यांनी झालेला आहे. हा पृथू त्यांनी मोठा धर्मात्मा आहे. यानं 100 यज्ञ केलेले आहे. इंद्र त्यांनी त्याच्याकडे पाहून हेवा वाटतो. इंद्राने त्याचा तो घोडा यज्ञाचा चोरलेला आहे. असा लांबलचक त्यांनी प्रसंग आहे. पुढे त्याच्या यज्ञशाळेत प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले. पृथूला अनेक आशीर्वाद दिले. या पृथूनं नगर रचना केलेली आहे. या पृथूनं पृथ्वीचं दोहन केलेलं आहे. पृथ्वी त्यांनी नापिक आहे, तिला सुपीक करण्याकरिता हा पृथूनं त्यांनी फार अट्टहास केला. यानं नगरांची रचना केली, जलाशयांची रचना केली, अनेक वनांची त्यांनी अशा पद्धतीने रचना केली. वृक्षारोपण करण्याचं काम आता आपण करतो त्यावेळेला त्यानं केलेलं आहे. असं दिव्य असणारं जीवन या पृथ्वीचं आहे. त्याने सनकादिक संतांची त्याला भेट झालेली आहे आणि सनकादिकांकडून आत्मज्ञानाचा उपदेश त्यांनी प्राप्त झाला आणि कृतार्थ झालेला हा राजा त्यांनी परमगतीला प्राप्त झाला. असं त्यांनी पृथ्वीचं वर्णन आहे. या पृथ्वीच्या वंश परंपरेमध्ये त्यांनी पुढे जाऊन प्राचीन बर्ही नावाचा राजा झाला. या प्राचीन बर्हीच्या पत्नीचं नाव आहे शतद्रुती. तिच्यापासून प्रचेतस नावाचे 10 मुलं झाले. या प्राचीन बर्हीनं मुलांना सांगितलं जा वनामध्ये तपश्चर्या करा. जात असताना त्यांना रस्त्यामध्ये रुद्र भगवान भेटले. रुद्रानं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं मंत्र जप दिलेला आहे. नारायण सरोवराजवळ जाऊन त्यांनी महाराज तपश्चर्या करणार जाण्याकरिता निघाले. इकडे प्राचीन बर्ही त्यांनी मोठा कर्मकांडी होता, त्यानं यज्ञ त्यांनी करावे आणि यज्ञामध्ये त्यांनी महाराज त्यानं
पशु बळी द्यावा आणि तो पशु बळी देऊन त्यांनी त्याचं मांस प्रसाद म्हणून सेवन करावं. पण मांस खाण्याचा एवढा छंद लागला की मांसा करताच यज्ञ करायला लागला. तुम्ही ऐकता सर्वजण बघा तुम्ही आता पण असंच आहे ना म्हणा. देवाला लागतंय बकरू म्हणतात, देव मागतोय. असं कोणता देव आहे बकरं खातो? कोणता देव बकरं खातो? बकरं खात असेल असा देव कशाचा? एखाद्या निष्पाप जीवाची त्यांनी हत्या त्यांनी करायची आणि त्याला त्यांनी बळी देऊन आपण समाधानी व्हायचं, त्याचा काय उपयोग आहे महाराज? म्हणून त्यांनी बळी जर द्यायचा असेल तर एखादा वाघ बळी देऊन बघा, एखादा सिंह बळी देऊन बघा. देव दुर्बल घातका असं आपण म्हणतो की नाही. व्याघ्रम नैव गजम नैव, काय पुढे अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच. देव दुर्बल घातका मध्ये काय तर राहिला असू द्या. मग अजा पुत्र बलिम दद्वा, देव दुर्बल घातक. अजा म्हणजे शिळी, शिळीच्या मुलाला त्यांनी बळी देतात. देव त्यांनी दुर्बलाचा घात करणारे आहेत ना. असू द्या, बळी देत होता. नारदजी महाराज त्यांनी आले म्हणे, वेड्या अरे एवढे त्यांनी यज्ञ करतोयस, बळी त्यांनी देतोयस, तुला माहिती आहे का मेल्यानंतर काय होईल? हे सगळेचे सगळे जीव जे तेवढे मारलेले वाट पाहतायत वरती तुझे. तुला त्यांनी शरीर त्यांनी तुझं पडल्यानंतर तुला भोगण्याकरिता दुसरं शरीर मिळेल आणि हे सर्व तुला नोचून नोचून त्यांनी मारतील, वेदना देतील. मग त्यांनी शांत झाला. काय करू म्हणला. मग त्याला एक पुरंजन आख्यान नावाचं आख्यान सांगितलं. ते फार भागवतात प्रसिद्ध आख्यान नाही. जेव्हापासून भागवत कथा आम्ही सांगायला लागलो तेव्हापासून एकदा सुद्धा सांगायला मिळालं नाही. वेळच नसतो कथेमध्ये. एकदा फार गोड आख्यान आहे, वाचून झालेलं आहे, सगळं आहे, फार सुंदर आहे, पण ते सांगायला वेळ नाही. पुरंजनीची त्यांनी कथा त्याच्यामध्ये फार गोड आहे, त्याच्यात उपदेश त्यांनी केलेला आहे. म्हणून नारदांनी त्याला उपदेश केला आणि अशा पद्धतीने तो कृतार्थ झाला. अशी सुंदर कथा त्यांनी वर्णन करून सांगितली. विदुर काकांनी ती ऐकली आणि ऐकल्यानंतर त्यांनी महाराज फार समाधान त्यांना वाटलं. मैत्रेयजींना विदुर काकांनी नमस्कार केला. त्यांना कळालं होतं की माझ्या भावांच्या मुलांमध्ये भांडण झालं, कौरव मारले गेले, पांडवांचा विजय झाला, पण धृतराष्ट्र आणि गांधारी त्यांनी तिथे राहतायत, मला त्यांची सांत्वना करण्याकरिता गेलं पाहिजे. पण हरिद्वार क्षेत्रातून विदुर काका मैत्रेयाला नमस्कार करून त्यांनी आता आपल्या स्थानावर जाण्याकरिता निघाले. इथं विदुर मैत्रेय संवाद त्यांनी पूर्ण झाला आणि चतुर्थ स्कंद या ठिकाणी थांबलेला आहे. यानंतर पंचम स्कंदात आपण पदार्पण करतो आहोत. त्याच्यामध्ये 26 अध्याय आहेत.